Good morning, students. Very good morning. तर आज या ठिकाणी आपण आजचा क्लास स्टार्ट करत आहोत. जे विद्यार्थी या ठिकाणी सेशनमध्ये जॉईन झालेले आहेत, गुड मॉर्निंग या ठिकाणी. गुड मॉर्निंग अमृता, कार्तिकी, वैष्णवी, यश, गुड मॉर्निंग. साक्षी साठे, गुड मॉर्निंग. सार्थक, गुड मॉर्निंग. यश काय असतं, गुड मॉर्निंग सर. आकांक्षा, गुड मॉर्निंग. समीक्षा, गुड मॉर्निंग. या ठिकाणी सर्वजण गुड मॉर्निंग म्हणून टाईप करून या ठिकाणी सेशन जॉईन करत आहात. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर्वजण. प्रीती, पूजा, तनुश्री, जगन्नाथ, आरती, सृष्टी साठे, गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि मग आज आपण या ठिकाणी आपला क्लास या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहोत. सो लेट्स बिगिन आवर क्लास. तर काल आपण या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉब्लेम नंबर 25 पर्यंत पोहोचलो होतो. प्रॉब्लेम नंबर 25 काल आपण कव्हर केले होते आणि आज आपण स्टार्ट करत आहोत प्रॉब्लेम नंबर 26 ने. मॅट्रायसिस या चॅप्टरचे काही क्वेश्चन्स बाकी आहे, त्यानंतर आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तत्पूर्वी मॅट्रायसिस चॅप्टर संपत आल्यामुळे आपल्याला हा चॅप्टर देखील ग्रुप टेस्टमध्ये आपण ॲड केलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 26 आपण वाचतोय बघा. रीड क्वेश्चन नंबर 26. लेट ए बी अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n अँड डिटर्मिनंट ऑफ ए दिलेला आहे बघा. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू दिलेला आहे के. देन इनवर्स ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए. इनवर्स ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए. यश म्हणताय सर ग्रुप टेस्टचा सिलेबस सांगा ॲट द एंड ऑफ सेशन. मी या ठिकाणी तुम्हाला सिलेबस सांगेल ॲट द एंड ऑफ सेशन. उद्या आहे आपली ग्रुप टेस्ट, त्याबद्दल आपण क्लासच्या एंडला आपण चर्चा करू. आता या ठिकाणी आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सो लेट्स गो. लेट ए बी द नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. डिटर्मिनंट ऑफ ए दिलेला आहे के आणि ते म्हणताय का इनवर्स ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए या ठिकाणी सांगा. द प्रॉब्लेम इज आस्क्ड इन MST CET 2025 2025 विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे. आणि मग या ठिकाणी सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं असेल का डिटर्मिनंट ऑफ ए दिलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू दिलेली आहे के, बरोबर. आणि मग आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे इनवर्सचा. वी नो दॅट ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. इंटू ॲडजॉइंट ऑफ ए हा इनवर्सचा फॉर्म्युला आहे ॲडजॉइंट मेथडने. मग हे जर डिटर्मिनंट ऑफ ए आहे, हा जर आपण इनवर्सकडे घेतला, इट कॅन बी रिटर्न ॲज डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए. इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए. आणि त्यामध्ये बघा डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आपल्याला के दिलेली आहे, ते आपण या ठिकाणी जर लिहिली, इट कॅन बी रिटर्न ॲज के इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए. इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए. यस है ना, यशने ऑप्शन पण सांगितलं आहे. बट या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं ॲडजॉइंट ऑफ एचा इनवर्स. आणि मग या ठिकाणी आपण काय करतोय, वी आर गोइंग टू टेक इनवर्स ऑन बोथ साईड है ना. टेक इनवर्स ऑन बोथ साईड. दोन्हीकडे इनवर्स जर घेतलं तर काय होईल है ना. दोन्हीकडे जर इनवर्स घेतलं, इट कॅन बी रिटर्न ॲज के इंटू ए इनवर्स
स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू इनवर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स. ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स. मग लक्षात आलं के इनवर्स इंटू ए इनवर्सचा इनवर्स इट कॅन बी रिटर्न ॲज के रेस टू -1 इंटू ए इनवर्स इनवर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स. पण आपल्याला माहीत आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स इज अ मॅट्रिक्स इट सेल्फ. सो इनवर्स ऑफ मॅट्रिक्स कॅन बी रिटर्न ॲज ए आणि के रेस टू -1 कॅन बी रिटर्न ॲज 1/k इज इक्वल टू आपल्याला भेटतं आहे बघा ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स. आणि आपल्याला पण विचारलं होतं बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स. आणि ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स बघा इन टर्म्स ऑफ ए आहे आणि लक्षात आलं इट इज गिवन इन ऑप्शन ए. सो इट इज इक्वल टू A/K. इट इज इक्वल टू A/K. आणि या ठिकाणी बघा अक्षय गाडेकर, ईश्वरी, सिद्धी कुदळे, अमृता थोरात ऑप्शन ए सांगतायत. बरोबर आपल्याला ए ॲडजॉइंट ऑफ एचा इनवर्स पाहिजे होता. समीक्षा मोरे, कार्तिकी, व्हेरी गुड. सृष्टी साठे ऑप्शन ए. सर्व या ठिकाणी विद्यार्थी जे काही चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह आहेत है ना, ऋतुजा, त्यांनी सर्वांनी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन सांगितलं आहे बघा. आकांक्षा चव्हाण ऑप्शन ए. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे है ना. आपण या ठिकाणी काय केलं आहे, आकाश गायकवाड, साक्षी साठे, सृष्टी साठे, आकांक्षा चव्हाण सर्वांनी ऑप्शन ए दिलेला आहे है ना. का आपण ॲडजॉइंट ऑफ ए है ना इनवर्स बाय ॲडजॉइंट ऑफ ए मेथडची या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि त्या मदतीने आपण ऑप्शनच्या सोल्युशनपर्यंत पोहोचलो या ठिकाणी. मग तुमच्या या ठिकाणी लक्षात येत असेल. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27कडे चाललो आहे बघा. क्वेश्चन नंबर 27 वाचतोय आपण. वाचा काय आहे क्वेश्चन नंबर 27 बघा. दे हॅव गिवन मॅट्रिक्स ए 3/3 मॅट्रिक्स दिलेला आहे है ना. त्यानंतर बघा काय म्हणताय बी इक्वल टू दिलं आहे ॲडजॉइंट ऑफ ए. बी इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए आणि सी इक्वल टू दिलं आहे 5a आणि विचारताय डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी अपॉन डिटर्मिनंट ऑफ सी. आणि हा क्वेश्चन बघा CET 2025 आणि 22 दोन वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे 22 मध्ये आणि 25 मध्ये है ना. मग या ठिकाणी आपल्याला ॲडजॉइंट ऑफ एची मदत घ्यावी लागेल, त्यानंतर ॲडजॉइंट ऑफ बीकडे जावं लागेल है ना. प्रॉब्लेमच्या मदतीने प्रॉब्लेमच्या हिशोबाने आपण बघा काय दिलेलं आहे. दे हॅव गिवन मॅट्रिक्स ए. बघा मॅट्रिक्स ए आपण लिहित आहोत सर्वप्रथम 1 -1 1 0 2 -3 2 1 0 हा आहे आपल्याला मॅट्रिक्स ए. तुम्हाला माहीत आहे मॅट्रिक्स एच्या प्रत्येक एलिमेंटचा जर आपण मायनर फाइंड केला तर आपल्याला मायनर मॅट्रिक्स भेटेल. आपल्याला काय भेटेल, मायनर मॅट्रिक्स भेटेल. आणि त्या मायनरला को फॅक्टरमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काही एलिमेंटचे साईन बदलत असतात आणि मग को फॅक्टर मॅट्रिक्सला जर ट्रान्सपोज घेतला रो इंटू कॉलम है ना तर आपल्याला ॲडजॉइंट ऑफ भेटत असतो. तर या ठिकाणी बघा का हा जो मॅट्रिक्स आहे याचा आपण डायरेक्ट ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड करू आपण है ना. ॲडजॉइंट ऑफ ए व्यवस्थित समजून घ्या बघा. आणि दे हॅव गिवन ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय आहे, बी आहे. सो बी इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या है ना. काल आपण या ठिकाणी बघितलं होतं मायनर कसं फाइंड केलं. मायनर फाइंड करण्याची पद्धत फक्त या ठिकाणी लक्ष द्या का काही मायनरच्या साईन बदलणार आहेत. पहिले मी या ठिकाणी बघा रेड कलरने या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे इलिमेंट असणार आहे बघा. हा एक इलिमेंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 4 इलिमेंट जे आहे यांच्या मायनरच्या साईन को फॅक्टरकडे जाताना बदलणार आहेत है ना. मायनरच्या साईन को फॅक्टरकडे जाताना बदलणार आहेत. याचे पोझिशन काय बघा 1 2 आहे. 1 + 2 3 ऑड आहे, साईन बदलणार. 2 1 2 + 1 3 साईन बदलणार ऑड असल्यामुळे. 2 3 2 + 3 5 ऑड साईन बदलणार. 3 2 3 + 2 5 ऑड असल्यामुळे साईन बदलणार आहेत. या 5 एलिमेंटच्या मायनरचे साईन बदलणार आहेत. आणि मग या ठिकाणी आपण काय करूया, आपण आता या ठिकाणी एक एलिमेंटचा आपण मायनर फाइंड करू. लेट्स गो फॉर मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट 1. त्यासाठी त्याचा रो आणि कॉलम आपण इलिमिनेट करून टाकला है ना. रो आणि कॉलम इलिमिनेट करून टाकल्यानंतर या ठिकाणी लक्षात येतं आहे बघा आपल्याला बघा 2 × 0 = 0 मायनस ऑफ मायनस +3. सो लक्षात आलं पहिला एलिमेंट आला आहे +3. बोला पहिला एलिमेंट काय आला, +3 आलेला आहे येते लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघा है ना काही विद्यार्थी फक्त ऑप्शन सांगताय. माझं म्हणणं आहे का ऑप्शनकडे है ना स्ट्रेट फॉरवर्ड न जाता पहिले बघा कसं सॉल्व होतं आहे. मग आता सेकंड एलिमेंटचं मायनर लक्षात यायला राऊंड मारलेलं आहे आपण है ना. त्याची साईन बदलणार आहे मायनरची. आणि त्या ठिकाणी लक्षात आलं बघा या ठिकाणी काय येत आहे का 0 × 0 = 0 मायनस ऑफ मायनस +3 2 = 6 है ना. मायनर 6 आलेला आहे
इथे लक्षात -6 आलेला आहे, पण तो मायनर को फॅक्टरकडे जाणार, -6 होणार. बट आपण काय करतोय, डायरेक्ट ॲडजॉइंट करतोय, ट्रान्सपोज करतोय. तो -6 आपण इथं लिहितोय बघा. मायनर इज 6, मायनर काय आहे 6 आहे, बरोबर. तो मायनर कोणाचा आहे, 1 2 चा आहे, पण आपण ॲडजॉइंट घेतोय म्हणजे 2 1 वरती लिहितोय आणि साईन बदलून लिहितोय बघा -6. याला राऊंड मारलेला आहे, त्याची साईन बदललेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल आता बघा, आपण पुढचा एलिमेंट घेत आहोत. कोणता एलिमेंट घेतो बघा, या ठिकाणी 1 3. आता 1 3 चं मायनर आपण फाइंड करत आहोत बघा. 0 × 1 इज 0, -2 2 जा 4, 0 - 4 इज -4 आणि तो -4 आपण या ठिकाणी लिहिलाय. इथे लक्षात म्हणजे काय केलंय आपण, रोचे मायनर को फॅक्टरमध्ये ट्रान्सफर करून कॉलममध्ये लिहिलं आहेत, म्हणजे ॲडजॉइंट केलं आहे आपण. काय केलं आपण, ॲडजॉइंट फाइंड करतोय. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल आता, है ना, का आता सेकंड रोकडे जाऊया. सेकंड रोकडे जाऊया आपण. सेकंड रोसाठी बघा या ठिकाणी काय होत आहे, है ना, का सेकंड रोचे इलिमेंट. आता आपण सेकंड रो फर्स्ट कॉलमचा मायनर फाइंड करतोय, बरोबर. म्हणजे हे इलिमिनेट झाले. मग लक्षात आलं बघा, -1 × 0 इज 0, 0 -1. मग या ठिकाणी लक्षात आलं 0 - 1 इज -1. इथं -1 ॲक्च्युली, बट आपण बघितलं याची साईन बदलते, इट विल बिकम +1. मायनस ऑफ मायनस +1 झालेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या इलिमेंटकडे चाललो आहे ना. दुसरा इलिमेंट कोणता आहे, है ना, या ठिकाणी बघा 2 2 इलिमेंट. मग लक्षात येत असेल तुमच्या 2 2 इलिमेंटमध्ये बघा 1 × 0 इज 0, 0 - 2 इज -2, -2 रिमेन्स ॲज इट इज, -2 रिमेन्स ॲज इट इज. त्यानंतर आपण पुढच्या इलिमेंटच्या मायनरकडे चाललो आहे बघा, आणि तो इलिमेंट कोणता आहे बघा, है ना, या ठिकाणी आहे 2 3. मग 2 3च्या इलिमेंटचा मायनर आपण फाइंड करतोय आणि लक्षात आलं बघा, मायनर फाइंड करताना याचं है ना साईन बदलणार आहे बघा. 1 × 1 इज 1, मायनस ऑफ मायनस प्लस 1 + 2 इज 3. पण इथं येताना काय होणार आहे, साईन बदलणार आहे, -3 होणार आहे, है ना, मायनर टू को फॅक्टरकडे जाताना. मग अशा प्रकारे आपण सेकंड रोचे मायनर बघितले, बरोबर. आता आपण थर्ड रोचे मायनर बघणार आहोत, है ना. मी जे ब्लू कलरनी मार्क करतोय ना, ते इलिमिनेट होत आहेत. ती रो आणि तो कॉलम इलिमिनेट होतोय आणि उरलेचं आपण 2/2 मॅट्रिक्स घेणार आहोत, 2/2 डिटर्मिनंट घेणार आहोत. -1 × -3 इज 3, 3 - 2 इज 1. मग या ठिकाणी आलं बघा 1, येते लक्षात. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल का आता आपण सेकंड इलिमेंट घेणार आहोत 3 2. मग लक्षात आलं बघा 1 × -3 इज -3, -3 - 0 इज -3. बट या ठिकाणी आता साईन बदलणार आहे आणि साईन बदलल्यानंतर तो इलिमेंट काय येणार आहे, 3 येणार आहे. सो इट इज इक्वल टू 3. आणि त्यानंतर शेवटचा मायनर बाकी आहे बघा. शेवटचा मायनर म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 3 3 इलिमेंट 3 3चा मायनर 1 × 2 इज 2, 2 - 0 इज 2. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल का या ठिकाणी आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे मॅट्रिक्स बी भेटलेला आहे ॲज 3 1 1, -6 - 2 3, -4 -3 आणि 2. येते लक्षात. मग ए वरनं आपल्याला बी भेटला आहे, पण या लक्षात आलं असेल का बी इज ॲडजॉइंट ऑफ ए. इथं सी = 5a आहे, बट या ठिकाणी बघा ते ॲडजॉइंट ऑफ बी म्हणताय. परत आपल्याला ॲडजॉइंट ऑफ बी फाइंड करायचं आहे. म्हणजे जे आपण काम या ठिकाणी केलं आहे ना, हे जे आपण इथं आपण बघितलं मायनर कसं फाइंड केलं, त्याच पद्धतीने आपल्याला फाइंड करायचं आहे आता, है ना. मग लक्षात आलं पूर्ण हे 4 इलिमेंट 1 2 3 आणि 4 या 4 इलिमेंटच्या साईन बदलणार आहे. आपण रोच्या मायनर फाइंड करणार आणि साईन बदलून हे जे सर्कल ड्रॉ केलेले आहेत यांच्या मायनरच्या साईन बदलून आपण रोच्या फाइंड करून कॉलममध्ये लिहिणार आहोत. रो फाइंड करून आपण कॉलममध्ये लिहिणार आहोत. म्हणजे आपल्याला भेटणार आहे बघा, काय भेटणार आहे, ॲडजॉइंट ऑफ बी. सो आपण स्टार्ट करतोय ॲडजॉइंट ऑफ बी साठी बघा. आपण ह्या ठिकाणी फाइंड करत आहोत ॲडजॉइंट ऑफ बी. सो ॲडजॉइंट ऑफ बी इक्वल टू आणि मग ॲडजॉइंट ऑफ बी साठी बघा या ठिकाणी आपण पहिली रो आणि पहिला कॉलम इलिमिनेट केला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इलिमिनेट केलं तर काय राहिलं बघा, -2 × 2 -4, मायनस ऑफ मायनस प्लस 3 3 जा 9, 9 - 4 किती आलं आहे बघा, 9 - 4, 9 - 4 इज 5. त्याला राऊंड नाही आहे, याचा अर्थ त्याची साईन बदलणार नाही आहे. मग या ठिकाणी फर्स्ट कॉलम झाला आहे आता, है ना, फर्स्ट रो आता सेकंड कॉलम. त्यासाठी सेकंड कॉलमचा बघा या ठिकाणी रेड आहे, म्हणजे मायनर फाइंड केल्यानंतर साईन बदलणार आहे बघा. -6 × 2, -6 2 जा -12, -12 आले या ठिकाणी बघा, -12 आलेला आहे, समजतंय. -12 आणि या ठिकाणी मायनस प्लस 3 4 जा 12, -12 + 12 इज 0.
रोचं फाईंड करतोय पण लिहितो कॉलममध्ये. झिरोची साईन बदलायची होती पण झिरोला साईन नसते, म्हणून लक्षात आलं. पहिला इलिमेंट को फॅक्टर आलाय 5, दुसरा आलेला आहे 0. आता या ठिकाणी आपण तिसऱ्या इलिमेंटचं मायनर फाईंड करतो बघा. आम्ही तिसऱ्या इलिमेंटचं मायनर फाईंड करण्यासाठी फर्स्ट रो थर्ड कॉलम या ठिकाणी इलिमिनेट होणार आणि मग त्याचं आपण डिटर्मिनंट घेतो बघा. मायनस मायनस झालं प्लस, 6 3 जा 18, 6 3 जा 18 आणि मायनस 4 2 जा 8, 18 मायनस 8 इज 10 आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का इलिमिनेट येतोय 10, बरोबर. मग या ठिकाणी हा जो एलिमेंट आहे तो आपल्याला भेटला 10, तो को फॅक्टर ऑफ A13 भेटलेला आहे. मग फर्स्ट रोचे मायनर्स या ठिकाणी आपण फाईंड केले आणि त्याला को फॅक्टरमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आता आपण जाऊया बघा सेकंड रोकडे. सेकंड रो आता फर्स्ट कॉलमचं मायनर या ठिकाणी आपण फाईंड करत आहोत, पण राऊंड असल्यामुळे त्याचे साईन बदलणार आहे बघा. 1 × 2 = 2, मायनस ऑफ मायनस प्लस 3, 2 + 3 = 5, 2 + 3 = 5, पण लक्षात आलं सर्कल असल्यामुळे साईन बदलणार आहे है ना. -5 झालं. सो फर्स्ट इलिमेंटचं आपल्याला या ठिकाणी मायनर आल्यानंतर आता आपण सेकंड इलिमेंटकडे जातो बघा. सेकंड इलिमेंट 3 2 जा 6, मायनस ऑफ मायनस प्लस 4 है ना. मग लक्षात आलं 6 + 4 = 10. मग या ठिकाणी आपल्याला इलिमेंट भेटलेला आहे 10. मग त्या ठिकाणी आपण आता पुढच्या मायनरकडे चाललो आहे आणि पुढचा मायनर कोणता आहे बघा. 2 3 राऊंड आहे, सर्कल मारलेला गेलेला आहे, साईन बदलणार आहे. -3 3 जा 9, -9 + 4, -9 + 4 इज -5, -5 बट साईन बदलून या ठिकाणी येणार आहे +5. फाइंड करतो रोचे लिहितोय कॉलम वाईज. मग या ठिकाणी सेकंड रोचं काम झालंय. आता आपण जाणार आहोत थर्ड रोकडे आणि मग लक्षात आलं थर्ड रोमध्ये काय होतंय का थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट झालं बघा. तर थर्ड रो फर्स्ट कॉलम इलिमिनेट झाल्यानंतर बघा 1 × 3 = 3, मायनस ऑफ मायनस +2, 3 + 2 = 5 आणि या ठिकाणी याचं साईन काही बदलत नाही आहे. सो इथं 5 आलेलं आहे. आता आपण पुढचा मायनर फाइंड करत आहोत. पुढचा मायनर आहे 3 2 इलिमेंट. 3 2 इलिमेंट म्हणजे याची साईन बदलणार आहे आणि मग कसं बघा 3 3 जा 9, 9 मायनस ऑफ मायनस प्लस 6, 9 + 6 = 15, 1 5 15, पण साईन बदलून इथं किती येणार आहे -15 येणार आहे. आणि शेवटचं मायनर या ठिकाणी आपण फाइंड करतो बघा. शेवटचा मायनर कोणता आहे 3 3. मग या 3 3 चा मायनर फाइंड करत आहोत आणि साईन काही बदलणार नाही है ना. सो 3 × -2 = -6, मायनस ऑफ मायनस या ठिकाणी झाले +6, -6 + 6 = 0 आणि अशा प्रकारे आपल्याला काय भेटलं बघा ॲडजॉइंट ऑफ बी भेटलेलं आहे. या ॲडजॉइंट ऑफ बी आणि ए कडे बघा. या ॲडजॉइंट ऑफ बी आणि ए कडे बघा. या ठिकाणी व्यवस्थित समजून येण्याचा प्रयत्न करा. ॲडजॉइंट ऑफ बी आणि ए कडे बघा है ना. का ह्या ॲडजॉइंट ऑफ बी मधनं है ना, ह्या ॲडजॉइंट ऑफ बी जो आहे ॲडजॉइंट ऑफ बी मधनं जर आपण 5 कॉमन घेतलं तर काय राहील बघा बरं. 1 -1 1 0 2 है ना. 0 येणार त्या ठिकाणी 2 येणार, 0 होणार 2 येणार आहे बघा. 0 2 बोला. या ठिकाणी 5 कॉमन काढल्यानंतर -3 आणि मग या ठिकाणी बघा 2 1 आणि 0. सो लक्षात आलं इट इज इक्वल टू आलेला आहे बघा 5a. आणि कारण की या ठिकाणी त्यांनी c = 5a सांगितलेलं आहे. c = 5a सांगितलेला आहे. याचा अर्थ काय झाला आहे. व्हॉट डज दिस इम्प्लाइज. दिस इम्प्लाइज दॅट ॲडजॉइंट ऑफ बी इज इक्वल टू 5a अँड 5a इज इक्वल टू आलेला आहे c. 5a इक्वल टू काय आहे c आहे बघा. म्हणजे हा जो 5a आहे त्याला आपण रिप्लेस कशाने करतोय c ने. सो ॲडजॉइंट ऑफ बी इक्वल टू c आलेला आहे बरोबर. आता टेकिंग डिटर्मिनंट ऑन बोथ द साइड, सो इट कॅन बी रिटन ॲज ॲडजॉइंट ऑफ बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ c. आणि आपल्याला कसली व्हॅल्यू विचारली बघा है ना. ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. कसली व्हॅल्यू फाइंड करायची बघा. आपल्याला फाइंड करायची आहे डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी अपॉन डिटर्मिनंट ऑफ सी. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी बघा डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी अपॉन डिटर्मिनंट ऑफ सी इक्वल टू येत आहे 1 आणि मॅट्रिक्समध्ये 1 इज नथिंग बट इट इज इक्वल टू आय. आणि या ठिकाणी बघा आय असेल 1 असेल आणि मग लक्षात आलं तुमच्या का मॅट्रिक्समध्ये आय म्हणजेच 1 आहे. अँड लक्षात आलं की 1 इज गिवन इन ऑप्शन सी. सो सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 27. व्हेरी गुड समीक्षा. समीक्षा सर्वेश, ईश्वरी, महेश जगताप, श्रेया जिजुरकर सी ऑप्शन बघा. अंकिता, रुचा व्हेरी गुड सी ऑप्शन. पवन, यश सी ऑप्शन.
समीक्षा प्रतीक्षा काळे, साक्षी साठे, ऋतुजा भुजाडे, ऋतुजा टेंगडे, पूजा अमृता थोरात. सर प्लीज रिपीट इट. व्हेरी गुड. मी रिपीट करतोय. समीक्षा मोरे, आकाश गायकवाड, अमृता वडाळकर है ना, प्रतीक महाले. सी ऑप्शन, सर्व सी ऑप्शन सर्वांना समजलेला आहे है ना. पण एक विद्यार्थ्यांना आपल्याला रिपीट म्हणतायत, काय अडचण नाही. थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी इम्पॉर्टंट नाही सांगता येणार, अवघड पण नाही सांगता येणार. फक्त लक्षात आलं का दोनदा मायनर फाईंड करायचं होतं. आणि लक्षात घ्या या ठिकाणी बघा का जो मायनर मॅट्रिक्स असतो है ना, जो मायनर मॅट्रिक्स असतो M11, M12, M13, M21, M22, M23, हा मायनर मॅट्रिक्स बघा. M31, M32, M33 हा मायनर मॅट्रिक्स आहे. आणि मग को फॅक्टरकडे जाताना आपण काय करतो, त्याच्या साईन बदलतो. 1, 2, 3 आणि 4 साईन बदलतो, ज्याला रेड कलरने आपण मार्क केलं है ना. मग हा मायनर मॅट्रिक्स काय होणार, को फॅक्टर मॅट्रिक्स होणार है ना. मायनर बदलणार, को फॅक्टरमध्ये जर साईन बदलले तर. आणि मग ॲडजॉईंट फाईंड करताना आपण काय करतो, ट्रान्सपोज घेतो. म्हणजे लक्षात आलं का बघा, ही जी आहे M11 फर्स्ट रो, आता मायनस येणार बघा M12, M13 रो लिहितोय आपण कॉलममध्ये. तेच काम आपण इथं केलं आहे बघा. मग या ठिकाणी आपण काय केलं आहे, 1चा मायनर फाईंड केला है ना. 2 मायनस ऑफ मायनस प्लस 3 आणि तो इथं लिहिला. मग -1चा मायनर फाईंड करताना 0 + 6 आला, पण साईन बदलणार त्याचे है ना. साईन बदलून इथं -6 आलं आहे ना. रोचे मायनर फाईंड करतोय, कॉलममध्ये लिहितोय आणि हे जे 4 एलिमेंट आहे यांच्या साईन बदलत असतो आपण बघा. मग लक्षात आलं 1चा मायनर फाईंड करताना 0 - 4 इथं -4 ॲज इट इज ठेवला है ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं येत असेल इथं -4 ॲज इट इज ठेवला आहे. आता त्यानंतर आपण या 0चं मायनर फाईंड करतोय, साईन बदलणार -1 या ठिकाणी लक्षात येत असेल तुमच्या है ना. या ठिकाणी मग आपण हे मायनस 0 - 1 इज मायनस 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 झाला +1. मायनर फाईंड करतोय रोच्या आणि 4 एलिमेंटच्या साईन बदलून आपण लिहितोय रो इंटू कॉलम. आपल्याला भेटणार ॲडजॉईंट ऑफ ए. बोला आपल्याला काय भेटणार, आपल्याला भेटणार या ठिकाणी ॲडजॉईंट ऑफ ए. बरोबर, ॲडजॉईंट ऑफ ए. मग या ठिकाणी बी मॅट्रिक्स आपल्याला आला. मग बी मॅट्रिक्सचं परत ॲडजॉईंट ऑफ बी फाईंड करताना परत मायनर फाईंड करतोय. पहिल्या रोचं मायनर फाईंड करणार, 4 एलिमेंटला सर्कल केलं त्यांचं साईन बदलून इथं लिहिणार बघा. परत मायनर इंटू है ना, मायनर इंटू को फॅक्टरकडे जाताना ट्रान्सपोज करायचं. मग लक्षात आलं हा जो ॲडजॉईंट ऑफ बी आपल्याला भेटला आहे याच्यातनं आपण 5 कॉमन काढलं, तिथं काय राहतं बघा 1 - 1 1 0 2 - 3 2 1 0. आणि मग लक्षात आला 5 हा काय आहे, इट इज अ गिवन मॅट्रिक्स आहे 5A. बट व्हॉट इज 5A, त्यांनी दिलं आहे 5A इज इक्वल टू C आहे. म्हणजे आपण त्या 5Aच्या जागेवर C लिहिलं आहे. मग बघितलं आपल्याला काय विचारलं आहे, डिटर्मिनंट विचारलं आहे. सो टेकिंग डिटर्मिनंट ऑन बोथ द साइड्स. सो डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ C. हा डिटर्मिनंट ऑफ C इकडं मल्टिप्लाइड आहे, तो इकडे डिवाइड झाला म्हणजे तिकडे राहिलं 1 अँड 1 इज गिवन इन ऑप्शन C. अशा प्रकारे या ठिकाणी है ना प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. मायनर टू को फॅक्टरकडे जाताना काय झालंय इथे लक्षात. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 29. बघा प्रॉब्लेम नंबर 28 कडे आपण चाललोय. प्रॉब्लेम नंबर 28 है ना. प्रॉब्लेम नंबर 28 मध्ये काय दिलं बघा, मॅट्रिक्स A दिलेला आहे, मॅट्रिक्स B दिलेला आहे है ना. आणि आपल्याकडे इक्वेशन आहे A × X = B, A × X = B. A × X = B आणि आपल्याला मॅट्रिक्स X पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, मॅट्रिक्स X पाहिजे. मग मॅट्रिक्स X आपल्याला फाईंड करायचं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी X, Y, Zच्या व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायच्या आहे. आणि त्या X, Y, Zच्या व्हॅल्यू ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण जी इक्वेशन दिलेली आहे त्यांनी काय इक्वेशन दिली आहे बघा, A × X = B है ना. आपण ती इक्वेशन या ठिकाणी कन्सिडर करतोय A × X = B. मग या ठिकाणी आपण तो मॅट्रिक्स A लिहितोय बघा. काय आहे मॅट्रिक्स A, 1 - 1 1 2 1 -3 1 1 1 इंटू X मॅट्रिक्स असणार आहे X Y Z इज इक्वल टू B मॅट्रिक्स ज्याने दिलेला आहे इट इज 4 0 2 4 0 2. मग या ठिकाणी सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये बघा, जर आपल्याला X Y Zच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत, जर आपल्याला X Y Zच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत तर डायरेक्ट लिनियर इक्वेशन आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचवणार आहे. लिनियर इक्वेशन, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन विल गिव्ह द करेक्ट ऑप्शन. म्हणजे व्हॅल्यू ऑफ X Y अँड Z, व्हॅल्यू ऑफ X Y अँड Z मस्ट सॅटिस्फाय द लिनियर इक्वेशन.
मस्ट सॅटिस्फाय द लिनियर इक्वेशन. मग इथं आपण बघा लिनियर इक्वेशन तयार करून घेऊ. बघा एक्स मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 4. एक्स मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 4. आणि आता ऑप्शन आपण बघूया. ही एक्सची व्हॅल्यू आहे पहिली है ना, ही वायची व्हॅल्यू झेड, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू त्यांनी दिलेल्या आहे. मग आपण काय करू बघा, या ठिकाणी पहिली एक्सची व्हॅल्यू टाकू बघा -1 है ना. ऑप्शन ए आपण चेक करतोय बघा, -1 -2 आणि +1 आपण चेक करतोय बघा. -1 -2 इज -3, -3 + 1 इज इक्वल टू -2 आणि इट इज नॉट इक्वल टू 4. सो ए इज नॉट करेक्ट ऑप्शन. बी ऑप्शनकडे या ठिकाणी जाऊया बघा. बी ऑप्शन काय म्हणतं बघा, 2 मायनस ऑफ मायनस +1 आणि +1 इज इक्वल टू 4. आणि इज इक्वल टू 4 म्हटलं तर त्यांनी पण आपल्याला दिलेली आहे 4 व्हॅल्यू, बरोबर. सो 4 करेक्ट आहे है ना. इज इक्वल टू ज्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे ती करेक्ट आहे. ही झाली पहिली इक्वेशन. याचा अर्थ बऱ्यापैकी बी ऑप्शन हा करेक्ट असू शकतो. बट ऑल इक्वेशन मस्ट सॅटिस्फाय है ना. या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व इक्वेशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत, बरोबर. ही झाली पहिली इक्वेशन. आता आपण दुसरी इक्वेशन तयार करतो बघा. 2x बघा, 2x प्लस वाय मायनस 3z इक्वल टू 0 आणि ही दुसरी इक्वेशन. आणि तिसरी इक्वेशन बघा, x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 2 है ना. ऑप्शन बी आपण या ठिकाणी बघतोय का ऑप्शन बी सॅटिस्फाय करताय का. मग या ठिकाणी बघा 2 2 जा 4, 2 2 जा 4, -1 -3 किती आलं बघा, 4 - 4 इक्वल टू 0 सॅटिस्फाय होत आहे. या ठिकाणी बघा 2 -1 + 1 इज इक्वल टू 2 सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन तयार केलं आहे आपण बघा है ना. लिनियर इक्वेशन तयार केले आहे आणि लक्षात आलं का ऑप्शनमध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत एक्स वाय झेड त्यांनी सॅटिस्फाय झाले पाहिजे. बट माझे शब्द व्यवस्थित आहे का, ऑल इक्वेशन मस्ट बी सॅटिस्फाईड बाय द करेक्ट ऑप्शन. ऑल इक्वेशन मस्ट बी सॅटिस्फाईड बाय द करेक्ट ऑप्शन. सो व्हेरी गुड. या ठिकाणी बघा पवन वालके, अक्षय गाडेकर, सृष्टी साठे, कल्याणी रहाणे, सिद्धी कुदळे, किशोर बोडके, देवयानी सुतवणे, अमृता थोरात सर्वांनी बी ऑप्शन या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्वांचं बी ऑप्शन बरोबर समजलेलं आहे. ऑल इक्वेशन पवन वाळके या ठिकाणी म्हणतात बी ऑप्शन. ओम कुंभकर्ण म्हणतायत रिपीट ऑप्शन बी इज करेक्ट. व्हेरी गुड. या ठिकाणी बघा का साक्षी साठे असेल, पूजा जाधव, प्रतीक महाले बी ऑप्शन बरोबर आहे सर है ना. ऋतुजा भुजाडे, कार्तिकी बनकर, प्रतीक्षा काळे बी ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. स्टेटमेंट माझं परत व्यवस्थित ऐका. करेक्ट ऑप्शन, करेक्ट व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड मस्ट सॅटिस्फाय ऑल द इक्वेशन. या ठिकाणी एक विद्यार्थी आहे ते म्हणतात सर वी कॅन डू बाय एक्स इक्वल टू बी इंटू ए इनवर्स. नाही, त्यांनी इक्वेशन काय दिलेलं आहे, ए इंटू एक्स इक्वल टू बी है ना. ए इंटू एक्स इक्वल टू बी येणं आपल्याला करायचं आहे, बरोबर. आता मुद्दा आला या ठिकाणी बघा का ए इनवर्स फाईंड करायला खूप वेळ जाईल. 3/3 आहे है ना, वेळ जाईल है ना. वेळ गेल्यानंतर पण लक्षात आलं का हे इक्वेशन जर एक्स फाईंड करायचं, एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए इनवर्स इंटू बी. इट इज नॉट बी इंटू ए इनवर्स. लेफ्ट हँड साईडला ए आहे, त्याचा इनवर्स लेफ्ट हँड साईडला जाईल. बट याला वेळ लागेल. का बरं, कारण 3/3चा इनवर्स तुम्हाला फाईंड करावं लागेल आणि इनवर्स फाईंड केल्यानंतर तुम्हाला बीचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्सने बीपर्यंत जाणार. येते लक्षात. बी इंटू ए इनवर्स नाही, ए इनवर्स इंटू बी है ना. या मेथडनी पण जाणार, बट तुम्हाला ए इनवर्स पहिले फाईंड करावं लागेल, मग दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इथं सरळ आहे है ना. 3 लिनियर इक्वेशन तयार करा आणि सॅटिस्फाय करा. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 29. आता बघा प्रॉब्लेम नंबर 29 मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला आलं पाहिजे. सिद्धी म्हणताय सॉल्व बाय रिडक्शन मेथड. जर सरळ आन्सर आहे तर रिडक्शन मेथडची काय आवश्यकता आहे. इफ इट इज गिवन एक्स इज इक्वल टू बी, नाही बी इंटू ए इनवर्स नाही, ए इनवर्स इंटू बी असतं. देन वी कॅन शिफ्ट दॅट ए इनवर्स टू लेफ्ट साईड सो दॅट इट विल गो इझी. नाही इथं इक्वेशन मागच्या याच्यामध्ये पण आणि ह्या प्रॉब्लेममध्ये बघा या ठिकाणी आपल्याला मागच्या याच्यात ए इंटू एक्स दिलेलं होतं, पण ए एक्सच्या कुठे आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, त्याचा इनवर्स कुठे जाणार, लेफ्ट हँड साईडला जाणार. इक्वेशन परत सांगतो बघा है ना. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की इथं दिले तर ए इंटू एक्स इक्वल टू बी, हा ए कोणत्या बाजूला LHSला आहे. म्हणजे लक्षात आलं एक्स इज इक्वल टू काय येणार, ए इनवर्स इंटू बी येणार. येस, दिस इज करेक्ट. बट एक्स इज इक्वल टू बी इंटू ए इनवर्स इज नॉट करेक्ट. यांचं मल्टिप्लिकेशन नाही पॉसिबल आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करू शकत नाही आहे. मल्टिप्लिकेशनची जी रिक्वायरमेंट आहे, पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो, ते सॅटिस्फाय होणार नाही, येते लक्षात. त्यामुळे या ठिकाणी
या ठिकाणी आपण त्या पद्धतीने बघणार आहोत. सो नेक्स्ट प्रॉब्लेमकडे चाललो आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, आन्सर तुम्हाला आलं पाहिजे है ना. 3 लिनियर इक्वेशन दिलेलं आहेत आणि ऑप्शन पण दिलेले आहे प्रॉब्लेम नंबर 29 मध्ये. आता मला सांगा फटाफटमध्ये कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय करताय. या ठिकाणी बघा, अक्षय गाडेकर, आनंद उगले, कल्याणी राणे म्हणतं काय करायचं आहे ते म्हणतायत का पुट इन इक्वेशन. पवन वालके, वेदांग म्हणतायत, गायत्री पैठणकर, पवन सी ऑप्शन, काही ए ऑप्शन म्हणताय, बरेच जण सी ऑप्शन म्हणताय है ना. एक विद्यार्थी बी ऑप्शन म्हणताय. बघा नक्की कोणतं ऑप्शन आहे. श्रद्धा मालकर, सिद्धी कुदळे सी ऑप्शन, देवयानी सुतने सी ऑप्शन, सार्थक कवाडे सी ऑप्शन. 99% विद्यार्थी सी ऑप्शन म्हणताय. एकाने ए आणि एकाने बी सांगितलेलं आहे. जे ए आणि बी सांगितलंय त्यांना मी रिक्वेस्ट करतोय सी ऑप्शन बघा. सी ऑप्शन या इक्वेशनमध्ये टाकून बघा है ना. अमृता वाडकर, आरती तरंग, पृथ्वीराज शिंदे सुद्धा सी ऑप्शन म्हणतायत. ओम शेळके पण सी ऑप्शन म्हणतायत. तन्मय पठाडे सी ऑप्शन, ऋतुजा टेंगाडे सी ऑप्शन, ईश्वरी सी, पूजा जाधव सी, मसिरा सी ऑप्शन, प्रतीक्षा सी ऑप्शन, पूजा सी ऑप्शन. याचा अर्थ मला इथं सॉल्व करणे देण्याची गरज नाही. सर्वांना अमृता असेल, कार्तिकी असेल, सुमिता असेल, अंकिता असेल, निशिगंधा असेल है ना, रुचा असेल है ना, आरती, सर्वचे सर्व विद्यार्थी सी ऑप्शन सांगताय. म्हणजे लक्षात काय आलं की या ठिकाणी ऑप्शन सी सॅटिस्फाईज ऑल linear equations, all linear equation. So C is the correct option of problem number 2020. Let us go to problem number 3030. problem number 30 वाचा. आता बघा x दिलाय, a दिलाय, b दिलाय है ना. ज्या सिद्धीचं म्हणणं होतं का सर रिडक्शन मेथडने सॉल्व करून दाखवा, तर तिथं सॉल्व करण्याची गरज नव्हती, पण इथं गरज पडेल बघा. मग या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय दिलंय, a इंटू एक्स इक्वल टू बी. मग या ठिकाणी इक्वेशन आहे बघा, a इंटू एक्स इज इक्वल टू बी आहे. सो एच्या जागेवर आपण मॅट्रिक्स ए लिहित आहोत. व्यवस्थित बघा, 1 -1 2 2 0 1 3 2 1 इंटू मॅट्रिक्स ए आहे, ए बी सी इक्वल टू ते म्हणताय मॅट्रिक्स बी. आपण बोर्डला आपण डी घेत होतो, इथं ते बी म्हणताय बरोबर. आणि हा प्रॉब्लेम कधी विचारला गेला बघा, इट हॅज बीन आस्क्ड इन MST CET 2024. बट ते म्हणतात ए बी सीचे व्हॅल्यू नाही, ते म्हणतात 2a - 3b + 4c व्हॅल्यू फाइंड करा. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा, रिडक्शन मेथडने आपण जाऊया. तत्पूर्वी आपण बघा या ठिकाणी 2 आणि 3 ला 0 करण्यासाठी बघा R2 - 2R1 आणि 3 ला 0 करण्यासाठी R3 - 3R1 हे दोन ऑपरेशन्स या ठिकाणी आपण परफॉर्म करत आहोत बघा. फर्स्ट रो 1 - 1 2 रिमेन्स ॲज इट इज. R2 - 2R1 2 - 2 1 जा 2 2 - 2 0. R2 is 0 minus plus 2 1 जा 2 0 plus 2 is 2. R2 is 1 minus of है ना, -2 2 जा 4 1 - 4 is -3. R3 बघा, R3 is 3 -3 1 जा 3 is 0 है ना. R3 is 2 minus of minus plus 3 1 जा 3 2 plus 3 is 5. आणि या ठिकाणी बघा 1 -3 2 जा 6 1 - 6 is -5 into column matrix A B C remains as it is. या ठिकाणी 3 remains as it is. R2 is 1 -2 3 जा 6 1 - 6 is -5. या ठिकाणी बघा R3 is 4 -3 3 जा 9 आणि 4 - 9 is again -5. आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का दोन एलिमेंट 0 झालेले आहेत है ना, दोन एलिमेंट 0 झालेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येतं तुमच्या बघा, आपल्याला परत आता 5 ला किंवा 2 ला 0 करायचं आहे. तर आपण 5 ला 0 करण्यासाठी काय करतो बघा, 2R3 करतोय -5R2 2R3 - 5R2 या ठिकाणी परफॉर्म करू बघा. 1 - 1 2 बरोबर 0 2 आणि -3 रिमेन्स ॲज इट इज. आता बघा 2 0 - 0 इज 0 2 5 जा 10 -5 2 जा 10 झालं 0 2 इंटू -5 -10 बघा 2 इंटू -5 -10 मायनस ऑफ मायनस प्लस 5 3 जा 15 15 - 10 इज 5 इंटू या ठिकाणी आलं बघा A B C
इज इक्वल टू, या ठिकाणी बघा 3 रिमेन्स ॲज इट इज, -5 ऑल्सो रिमेन्स ॲज इट इज. बघा 2 × -5 इज -10, मायनस प्लस 5 5 25. मग लक्षात आलं 25 - 10, 25 - 10 इज 15. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पहिली लिनियर इक्वेशन येते बघा a - b + c, a - b + 2c येणार आहे ना, a - b + 2c. आणि दुसरी इक्वेशन येते बघा 2b - 3c. आणि तिसरी इक्वेशन येते बघा 5c आफ्टर परफॉर्मिंग मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू, इकडे किती येतं बघा 3 - 5 आणि 15. बरोबर. सो बाय इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्स, काय लक्षात आलं, a - b + 2c = 3 ॲज इक्वेशन नंबर 1 है ना. 2b - 3c इज इक्वल टू -5 ॲज इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी लक्षात आलं 5c = 15 आणि c इज इक्वल टू 3. ही c = 3 आपण जर या इक्वेशनमध्ये पुट केला तर काय लक्षात येतं बघा 2b - 3 3 = 9 इज इक्वल टू -5. हा -9 तिकडे गेला +9 होणार. सो 2b = 9 - 5 इज 4 अँड b इज इक्वल टू 2. b ची व्हॅल्यू आली 2. मग या ठिकाणी आपण पहिल्या इक्वेशनमध्ये बघा a - b ची व्हॅल्यू 2 पुट करतो. इथं a - 2 प्लस बघा इथं +2 3 = 6 इज इक्वल टू आलेला आहे 3. आणि मग लक्षात आलं 6 - 2 इज 4 है ना. सो a + 4 इज इक्वल टू 3 अँड सो इज इक्वल टू -1. मग या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला भेटली बघा -1. बरोबर. म्हणजे a भेटलाय, b भेटलाय, c भेटलाय. दज या ठिकाणी आपल्याला फाइंड करायला विचारलं होतं 2a - 3b + 4c = 2 × -1 -3 × व्हॅल्यू ऑफ b इज 2 प्लस 4 × c ची व्हॅल्यू आहे 3 है ना. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सर रिडक्शन मेथड समजून सांगा, म्हणून या मेथडने मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. बघा इथं येतं आहे -2 -6 आणि +4 3 = 12. 12 - 6 इज 6 and 6 - 2. Yes, 6 - 2 is 4 and 4 is given in option D. So D is the correct option of problem number 3030. आणि या ठिकाणी बघा आन्सर खूप फास्टमध्ये बघा सदानंद उगले है ना, वेदांग सदावर्ते, अक्षय गाडेकर, समीक्षा मोरे, सिद्धी कुदळे, देवयानी सुतवणे, समीक्षा मोरे, पवन वाळके, तन्मय पठाडे, ईश्वरी है ना, अमृता, सृष्टी साठे, सर्व विद्यार्थी, प्रतीक माले सर, ऑप्शन डी 4 इज करेक्ट ऑप्शन. देवयानी खेडकर, आरती है ना, श्रद्धा मालकर, हर्षदा नागपुरे, ओम, आरती, पूजा, श्रेया, आकांक्षा, सर्व डी ऑप्शन सांगताय. सर्वांना हा प्रॉब्लेम परफेक्टली समजलेला आहे. आणि मग आपण चाललो आहे या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 31 कडे. लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस चॅप्टर. प्रॉब्लेम नंबर 31 जो आहे या ठिकाणी बघा है ना, या ठिकाणी 20, 25 आणि 220 मध्ये रिपीट प्रॉब्लेम विचारले गेलेला आहे. सेम आपल्याला विचारताय XYZ नाही, x² + y² + z² च्या व्हॅल्यू फाइंड करा है ना. x² + y² + z² च्या व्हॅल्यू फाइंड करा. आपण पुन्हा या ठिकाणी त्यांनी जी इक्वेशन दिलेली आहे है ना, इक्वेशन या ठिकाणी दिलेली आहे. ही इक्वेशन या ठिकाणी आपण कन्सिडर केलेली असं अज्यूम करून आपण या ठिकाणी करू बघा R2 - R1 आणि R3 - R1 दोन ऑपरेशन आपण या ठिकाणी जर परफॉर्म केले बघा R1 रिमेन्स ॲज इट इज 1 3 3 बरोबर. R2 - R1 1 - 1 इज 0, 4 - 3 इज 1, 4 - 3 इज 1. परत R3 - R1 1 - 1 इज 0, 3 - 3 इज 0, 4 - 3 इज 1 इंटू XYZ इज इक्वल टू या ठिकाणी बघा 12 रिमेन्स ॲज इट इज. बरोबर. 12 रिमेन्स ॲज इट इज. या ठिकाणी 12 ॲज इट इज राहिलेला आहे. आणि मग आपण काय करतोय आता, आपण या ठिकाणी R2 - R1 15 - 12 इज 3, 13 - 12 इज 1. आणि मग इक्वेशन मल्टिप्लाय करून आपल्याला भेटते बघा x + 3y + 3z = 12 इक्वेशन नंबर 1. त्यानंतर येतं बघा y + z है ना, 1y आहे. सो y + z = 3 दुसरी इक्वेशन. आणि या ठिकाणी येते बघा z = 1. ही z = 1 इथे आपण पुट केली तर y + 1 इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2 आपल्याला येत आहे. आणि हे x y आणि झेडचे व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकल्या
तर एक्स इज इक्वल टू काय येतं बघा, एक्स प्लस 3 टू जा 6, एक्स प्लस 3 टू जा 6 प्लस 3 1 जा 3 इज इक्वल टू 12. एक्स प्लस 9 इज इक्वल टू 12 अँड एक्स इज इक्वल टू आलेला आहे 3. दज आपल्याला व्हॅल्यू पाहिजे कसली, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं एक्स किती आहे बघा 3 स्क्वेअर इज 9 प्लस वाय किती बघा 2 स्क्वेअर इज 4 प्लस झेड किती आहे बघा 1 आणि 1 स्क्वेअर इज 1. आणि सो लक्षात आलं 9 + 1 10 + 4 इज 14 अँड 14 इज गिवन इन ऑप्शन डी. 14 इज गिवन इन ऑप्शन डी. मग अशा प्रकारे बघा रुचा असेल, साक्षी साठे, प्रतीक्षा काळे है ना, सार्थक कवाडे, समीक्षा, वेदांग सदावर्ते, अक्षय, अमृता थोरात, माधव है ना, ऋतुजा, सृष्टी, अंकिता मोरे, प्रतीक्षा काळे, सिद्धी कुदळे, देवयानी खेडकर, साक्षी साठे, प्रतीक्षा व्हेरी गुड. सर्वांना ऋतुजा त्यांचे सर्व डी ऑप्शन म्हणतायत. कार्तिकी आरती है ना, आकांक्षा चव्हाण, यश कायस्थ, आकांक्षा धनवटे असेल, यश कायस्थ म्हणताय सर, डी इज करेक्ट, व्हेरी गुड. आनंद उगले. अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल का हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे है ना. छोटासा चॅप्टर होता. आपण 24-25 बरेचसे क्वेश्चन्स घेऊन सर्व कन्सेप्ट या ठिकाणी रिवाईज करून घेतले, रिपीट करून घेतलेले आहे बरोबर. मग 2 चॅप्टर आज आपले कंप्लीट झालेले आहेत बरोबर. ह्या 2 चॅप्टर कंप्लीट झाल्यामुळे आता महत्त्वाचा मुद्दा येतोय अबाउट ग्रुप टेस्ट. ग्रुप टेस्ट क्लास संपत नाही आपला, आपण पुढचा चॅप्टर चालू करणार आहोत है ना. बट या ठिकाणी ग्रुप टेस्टचा आपण या ठिकाणी क्लिअर करतोय. कन्सेप्ट बघा, ग्रुप टेस्टचा कन्सेप्ट काय आहे का प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी झालेल्या शुक्रवारपर्यंत जे काही चॅप्टर आपले कव्हर होणार आहेत. आज शनिवार आहे पण मला माहीत होतं 5च क्वेश्चन आहे, तुम्ही ते कव्हर करू शकता. म्हणजे शुक्रवार शनिवारपर्यंत जे काही आपले चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत त्या सर्व चॅप्टरचे एकत्रितपर्यंत राईट फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर, प्रत्येक वीकला राईट फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर. म्हणजे आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर मॅथ्ससाठी है ना, मॅथचे या ठिकाणी 2 चॅप्टर कंप्लीट झाले. पहिलं झालं लॉजिक्स कंप्लीट झालं आहे आणि दुसरं आता मॅट्रिक्स पण कंप्लीट झालं आहे. सो मॅट्रायसेस आणि लॉजिक्स हे 2 चॅप्टर आहेत है ना मॅथ्ससाठी है ना. केमिस्ट्री जर बघितलं तर केमिस्ट्रीचे पण 2 चॅप्टर झालेत है ना. पहिले झाले सॉलिड स्टेट हा चॅप्टर आपला कव्हर झाले. दुसरा आहे सोल्युशन है ना, सोल्युशन हा पण चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. हे 2 चॅप्टर असणार आहे केमिस्ट्रीचे. आणि फिजिक्सचे या ठिकाणी पर एक चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे पहिले, दॅट इज रोटेशनल डायनामिक्स है ना. रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे है ना, अशा प्रकारे आपला है ना पहिली ग्रुप टेस्ट PCMची ग्रुप टेस्ट होणार आहे. PCM है ना, मी ह्या PCMचं सांगतोय है ना. PCMसाठी असे 5 चॅप्टर असणार आहे, 5 चॅप्टर्स है ना. पहिला लक्षात आलं, मॅथ्सचे 25 × 2 है ना, केमिस्ट्रीचे 25 × 1 है ना, फिजिक्सचे 25 × 1 इथे लक्षात बरोबर. मग अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 75 MCQs तुम्हाला देणार आहे. 1.5 आवर भेटणार आहे तुम्हाला. 1.5 आवर. टाइम बॉन्डिंग महत्त्वाचं आहे. टाईमचं पण आपल्याला या ठिकाणी CETला यस उद्या या चॅप्टरचा एक क्वेश्चन हो छोटा चॅप्टर आहे त्याच्यामुळं क्वेश्चन कमी विचारतात है ना. तर 1.5 तास आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. आणि त्या पद्धतीने आता दुसरी टेस्ट होणार आहे बघा, PCBची ग्रुप टेस्ट होणार आहे. इथं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे चॅप्टर परत रिपीट होतील सेम. आणि इथं बायोचं ॲड होणार आहे है ना. बायोचं जितके चॅप्टर या ठिकाणी होतील ते सत्वने सर तुम्हाला या ठिकाणी सांगतील. आणि तो चॅप्टर या ठिकाणी ॲड होऊन PCBची टेस्ट होणार आहे, ग्रुप टेस्ट. दोन्ही टेस्ट ऑनलाईन होणार आहे है ना. थोड्या वेळामध्ये तुम्हाला साधारण 10:30-11पर्यंत तुम्हाला दिसेल का PCMची है ना ग्रुप टेस्ट या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सेक्शनमध्ये आलेली दिसेल. तर अभ्यास करा, वेळेचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा है ना. या ठिकाणी अभ्यास परफेक्ट ठेवा. का? कारण की बघा हे आता 5 चॅप्टर, आता पुढच्या संडेला हे 5 चॅप्टर तर असतील. त्याच्याबरोबर अजून ते चॅप्टर आहे ह्या वीकमध्ये कव्हर होणार, ते पण त्याच्यात ॲड होणार. म्हणजे त्याच्या पुढच्यावर आहे ना, पुढच्या या संडेमध्ये सर्व चॅप्टर येतील. 5 प्लस काय असतील, 3 येतील, 4 येतील, 5 येतील अजून.
मग त्याच्या पुढच्या रविवारी अजून त्याच्यात 5-6 चॅप्टर ॲड होतील. असं करता करता आपल्याला लास्ट ग्रुप टेस्ट ही आपली फायनल फुल लेंथची एक्झाम ॲटोमॅटिकली होणार. आणि तुम्ही बरोबर आणि अभ्यास त्या पद्धतीने जर केला ना, यू विल बी ॲटोमॅटिकली प्रिपेअर्ड फॉर द फुल लेंथ एक्झाम. मग तुम्हाला फुल लेंथचं टेन्शन येणार नाही, फुलचं तुम्हाला आहे ना असं गोंधळ नाही होणार. येते लक्षात. आज आहे शनिवार आणि आज मॅट्रिक्सची टेस्ट आपण असाईन केलेली आहे है ना. पृथ्वीराज, तुम्ही जर टेस्ट सेक्शनमध्ये गेला, क्रॅश कोर्सच्या टेस्ट सेक्शनमध्ये, तर मॅट्रायसिसची टेस्ट आहे फक्त मॅट्रिक्सची, बरोबर. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं का कोपरगाव आणि येवला या ठिकाणी उद्या रंगपंचमी आहे, त्यामुळे आपण ऑफलाईन टेस्ट ठेवत नाही पहिली कोपरगाव आणि येवल्या ठिकाणी. पण वैजापूरला आपण या ठिकाणी ऑफलाईन टेस्ट ठेवणार आहोत. आणि ऑफलाईन टेस्टचा जो टाईम टेबल आहे तो तुम्हाला ग्रुपवर टाकण्यात येईल. ग्रुपवर तुम्हाला सांगण्यात येईल किती वाजता ती ऑफलाईनची टेस्ट आहे, किंवा पुढच्या येणाऱ्या क्लासमध्ये सांगण्यात येईल आहे ना. केमिस्ट्री किंवा फिजिक्स किंवा बायोच्या केमिस्ट्री किंवा फिजिक्सच्या तुम्हाला लेक्चरमध्ये सांगण्यात येईल ऑफलाईनची टेस्ट वैजापूरला किती वाजता आहे. ठीक आहे. अजून काही अडचणी असतील तर तुम्ही है ना सुतवणे सर असतील है ना, सुतवणे सर असतील किंवा बघा इथं नंबर आहे सरांचा, सुतवणे सर असतील किंवा मला तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता, फोन करू शकता है ना. तुम्ही सदावर्ते सर असतील, जपे सर असतील, रोहन सर असतील, यांना पण कॉन्टॅक्ट करून टेस्टबद्दल माहिती विचारू शकतात. तर या ठिकाणी हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे है ना, हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. मग आपण या ठिकाणी पुढचा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. आणि पुढचा चॅप्टर आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि तो महत्त्वाचा चॅप्टर कोणता आहे? तो महत्त्वाचा चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तो महत्त्वाचा चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि मग तो आपण चॅप्टर ह्या ठिकाणी स्टार्ट करत आहोत, दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. लॉजिक्स बऱ्यापैकी मोठा होता, मॅट्रिक्स छोटा होता. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे 2 दिवस लागतील का 3 दिवस लागतील ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम या ठिकाणी आलं पाहिजे. आणि आपण भरपूरसे MCQ या ठिकाणी सॉल्व करणार आहोत, भरपूरसे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. येते लक्षात. जसं तुम्हाला वाटलं सर आता तुम्ही 25-30 प्रॉब्लेम का नाही, जवळजवळ आपल्याला 50 MCQ आपण घेणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टरवर है ना. चांगली प्रॅक्टिस आपण या ठिकाणी या चॅप्टरची करून घेणार आहोत. मेन चॅप्टरवरती जास्त क्वेश्चन आपण घेणार आहोत, बट त्याची तयारीसाठी जे बेसिक कन्सेप्ट आहे हे देखील तुम्हाला व्यवस्थित आले पाहिजे है ना. आणि एकदम सुरुवातीपासून है ना, एकदम सुरुवातीपासून म्हणजे अगदी 11th स्टँडर्डपासून मी तुम्हाला सांगत आलो आहे का ट्रिग्नोमेट्री 1 चॅप्टर असेल, ट्रिग्नोमेट्री 2 चॅप्टर असेल, दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे है ना. ते जे फॉर्म्युले त्या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला आलेच पाहिजे, ते फॉर्म्युले आपल्याला आलेच पाहिजे. त्यासाठी ते फॉर्म्युलेची तयारी करावं लागेल है ना. ट्रिग्नोमेट्री 1 चॅप्टर जो आहे 11वीचा तो पुन्हा व्यवस्थित समजून घ्या. ट्रिग्नोमेट्री 2चे जे फॉर्म्युले आहे त्याची परत एका पेजवर ते फॉर्म्युले लिहून घ्या, यादी तयार करा, फॉर्म्युले पाठ करा, फॉर्म्युले पाठ करा आणि फॉर्म्युले पाठ करा. पूर्ण 12वीच्या वर्षभर बोर्ड थेरी समजून सांगताना मी अनेक वेळेस तुम्हाला सांगितलं आहे का ट्रिग्नोमेट्री 2चे फॉर्म्युले किती महत्त्वाचे आहे. आणि हे तुम्ही या ठिकाणी एक्झाममध्ये पण बघितलं असेल, ट्रिग्नोमेट्री 2चे फॉर्म्युले किती महत्त्वाचे आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये देखील तेच फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत आणि मग आपल्याला ते फॉर्म्युले व्यवस्थित आले पाहिजे. आणि मग आज आपण या ठिकाणी हा चॅप्टर या ठिकाणी स्टार्ट करत आहोत, कन्सेप्ट रिव्हिजन घेत आहोत है ना. या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्स 1चा चॅप्टर नंबर 3 आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मॅथमॅटिक्स 1मध्ये 3रा चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है ना, कन्सेप्ट हा ट्रिग्नोमेट्री ओरिएंटेड असणार आहे. 3 पार्ट आहे ह्या चॅप्टरचे, सगळ्यांना माहीत आहे. दिस चॅप्टर इज मेनली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ते 3 पार्ट्स कोणते आहेत चॅप्टरचे? ते 3 पार्टमध्ये पहिला पार्ट येतो सोल्युशन ऑफ. पहिला पार्ट काय येतो? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. पहिला पार्ट काय आहे? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. दुसरा पार्ट काय आहे? सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल है ना. मग आणि तिसरा पार्ट आहे सोल्युशन ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. असे 3 पार्ट आहे. मग पहिला जो पार्ट आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. त्या सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये पहिलं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे का ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय असतात. जसं आपण 10th स्टँडर्डमध्ये पहिला चॅप्टर बघितला होता, 10वीमध्ये पहिला चॅप्टर आपण बघितला होता. काय होता तो पहिला चॅप्टर? 10th स्टँडर्डमध्ये पहिला चॅप्टर असा होता है ना, सोल्युशन ऑफ इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल.
सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होता. आणि मग त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल है ना का सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बघा का फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आलं जर या ठिकाणी आलं बघा 2x + 6 इज इक्वल टू 0. दिस इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. दिस इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. देअरफॉर आपण काय म्हणतो 2x इज इक्वल टू -6 आणि देअरफॉर आपण या ठिकाणी काय म्हणतो x इज इक्वल टू -3. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड केली आहे. बरोबर. मग या ठिकाणी लक्षात आलं का जर x इज इक्वल टू -3 जर आपण ह्या इक्वेशनमध्ये आपण पुट केला तर LHS इक्वल टू RHS येईल बघा कसं 2 × -3 + 6. सो 2 × -3 इज -6 + 6 बरोबर आणि -6 + 6 इज इक्वल टू 0. LHS इक्वल टू RHS. याला म्हटलं याला सोल्युशन. याला म्हटलं याला सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. का जे व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. याला लिनियर इक्वेशन म्हणतायत आणि व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल मस्ट सॅटिस्फाय द लिनियर इक्वेशन. ही आहे लिनियर इक्वेशन. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जर बघितलं का ट्रिग्नॉमेट्री येतं आणि ट्रिग्नॉमेट्रीमध्ये माहिती आहे तुम्हाला साइन थीटा बरोबर किंवा साइन एक्स किंवा साइन अल्फा किंवा साइन बीटा बरोबर. म्हणजे लक्षात आले तर व्हेरिएबल काय वापरता बघा कधी थीटा कधी एक्स कधी अल्फा कधी बीटा है ना. यांना ट्रिग्नॉमेट्री म्हणतात का ट्रिग्नॉमेट्रिक. आणि जर आपण इक्वल टू साइन दिली है ना जर आपण इक्वल टू साइन दिली मित्रांनो तर या ठिकाणी ती इक्वेशनमध्ये ट्रान्सफर होणार. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन साइन थीटा ट्रिग्नॉमेट्री इक्वल टू आलं इक्वेशन आणि इक्वल टू 0 आलं इक्वल टू 1/2 येत आहे इक्वल टू 1/√2 येत आहे इक्वल टू √3/2 येत आहे. याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणतात. काय म्हणतात याला याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणतायत. व्हॉट इज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन? A trigonometric equation contain trigonometric function with unknown angle. It may be theta, x or alpha or beta. And trigonometric equation containing unknown angle. Equation कधी जर इक्वल टू साइन असेल तर त्याला इक्वेशन म्हणतात. बरोबर. आणि आपण लिनियर LPP मध्ये बघितलं लिनियर इन इक्वेशन पण बघितलं आपण. लिनियर इन इक्वेशन म्हणजे काय? Where the equation contain linear inequalities less than equal to or greater than equal to. मग याला लिनियर इक्वेशन म्हटलं गेलं. लिनियर इक्वेशन म्हणून तुमच्या लक्षात आलं तर ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आपण समजलंय. काय आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन? का ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज अ इक्वेशन कंटेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन विथ अननोन अँगल थीटा. त्याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणतात. आणि ह्याच ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनमध्ये जो अननोन अँगल आहे त्या अननोन अँगलची जर आपण व्हॅल्यू फाइंड केली काय केलं आपण अननोन अँगलची जर आपण व्हॅल्यू फाइंड केली तर दॅट व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल इज अ सोल्युशन ऑफ दॅट ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. दॅट व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल इज सोल्युशन ऑफ दॅट ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. बघा या ठिकाणी मग मुद्दा आला तो टेबल. एज्युकेशन सिस्टीम ही इतकी परफेक्टली डिझाईन केलेली असते का विद्यार्थ्यांना बरोबर त्याच्या करिअर ओरिएंटेड कसं नॉलेज नाही त्याला घेऊन जायचं हे त्या एज्युकेशनमध्ये डिझाईन केलेलं असतं. पण होतं काय आपण 11वी शिकताना 12वी शिकताना आपल्याला इतकी आयडिया येऊन जाते का आपल्याला वाटतं का आपण PhD केलंय. आणि म्हणून तो डायलॉग माझा तुम्हाला आठवत असेल मला आली आयडिया आणि मी लय हुशार. अरे काय हुशार तुला सांगितलं गेलं ट्रिग्नॉमेट्री टेबल पाठ कर ट्रिग्नॉमेट्री टेबलचे व्हॅल्यू पाठ कर है ना. आणि आपण म्हणतो सर मला आली आयडिया बरं का ट्रिग्नॉमेट्री टेबल पाठ करायचं आहे आता मी हुशार झालो की नाही. आणि मित्रांनो टेबलची व्हॅल्यू जर विचारली तर मग इथं क्वेश्चन मार्क आपण आरायज होतो. म्हणून आपल्याला पहिले ट्रिग्नॉमेट्री टेबल पाठ करायचं आहे. अर्जंट इमर्जन्सी बरेचशा विद्यार्थ्यांचं टेबल पाठ आहे तरी देखील काही विद्यार्थी गोंधळ करतात. बघू आपण या ठिकाणी आता बघा साइन थीटा इक्वल टू 0. फटाफटमध्ये ऑप्शनमध्ये सांगा मला असा कोणता अँगल आहे ज्याच्या साइनची व्हॅल्यू 0 आहे. चॅट बॉक्समध्ये फटाफट मला सांगा असा कोणता अँगल आहे ज्याच्या साइनची व्हॅल्यू 0 आहे.
येस, पवन वालकेने दिले आन्सर. व्हेरी गुड. रुचा करेक्ट, पवन करेक्ट, अक्षय करेक्ट, श्रद्धा करेक्ट, यश कायस्थ पण करेक्ट. व्हेरी गुड. समीक्षा मोरे, देवयानी सोतवणे व्हेरी गुड. ईश्वरी करेक्ट, व्हेरी व्हेरी करेक्ट. तन्मय, ऋतुजा भुजाडे करेक्ट, साक्षी करेक्ट, वेदांग करेक्ट, यश कायस्थ म्हणजे नूतन सर्वांना या ठिकाणी करेक्ट आलेला आहे. व्हेरी गुड. सार्थक कवाडे व्हेरी गुड. मग या ठिकाणी सर्वांना माहीत आहे तो अँगल काय आहे, 0 आहे. बघा देअरफॉर या ठिकाणी काय लक्षात येतं बघा, देअरफॉर या ठिकाणी लक्षात येत आहे का साइन 0 डिग्री इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर या ठिकाणी मी असं पण लिहू शकतो साइन 0 इक्वल टू 0. and this implies that value of theta is 0 degree or 0 radian. 0 degree or 0 radian. So 0 degree or 0 radian is 0 degree or 0 radian is a solution of this equation. The value of unknown angle which satisfies the trigonometric equation is called solution of equation. बघा त्याच पद्धतीने आता sin x is equal to 1/2. So what will be the value of x? सांगा आता. What will be value of इथं पाय असेल तर पी आय बोला. पी आय पाय, पायचा सिम्बॉल भेटला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरेच जण आले बघा. पवनला आलाय, वेदांग करेक्ट म्हणताय. व्हेरी गुड. अँगल पाय पण सांगताय, डिग्रीमध्ये पण सांगताय. मी मुद्दाम ऑप्शन सांगत नाही आहे कारण की मग माझं ऐकून तुम्ही जर सांगायला लागले काय फायदा है ना. देवयानी करेक्ट, सृष्टी साठे व्हेरी गुड, सिद्धी कुदळे व्हेरी गुड, यश काय असतं व्हेरी गुड. इट इज π/6. π/6 30 डिग्री है ना. मग या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू एक तर 30 डिग्री आहे किंवा इट इज इक्वल टू π/6 आहे. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय ना. आता इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिग्री नकोय. वी डोंट वॉन्ट डिग्री. रिकमेंडेड इज रेडियन. रिकमेंडेड इज रेडियन है ना. सर चॅटबॉक्समध्ये मी टाईप नाही करू शकत, मी त्याला ऑप्शन दिले ना. π/6 π/3 π/2 म्हणून म्हटले गेले नथिंग इज इम्पॉसिबल टू अ विलिंग हार्ट. जर आपल्या ब्रेनमध्ये थॉट्स प्रोसेसिंग बरोबर झाली तर आपण बरोबर चॅटबॉक्समध्ये पण लिहू शकतो. बघा समीक्षा मोरेन लिहिले π/6 करेक्ट आहे. π/6 डिग्रीमध्ये नका सांगू आता आन्सर. यू मस्ट कम इन रेडियन. आपल्याला रेडियनमध्येच लागेल. त्याचप्रमाणे सांगा इथं व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ अल्फा सांगा आता. साइन अल्फा इज इक्वल टू 1/√2. पवन वालके एकदम परफेक्टली दिलाय बघा. पाय पण दिलाय, अपॉन पण दिलाय, 4 पण दिलाय. π/4 π/45 नाही, π/4 π/4 π/3 is not correct. π/4 is correct. π/4 पण करेक्ट आहे. मराठीमध्ये काय अडचण नाही. π/4 is correct. व्हेरी गुड. देवयानी सुतवणे, माधव गांगुर्डे, ईश्वरी, समीक्षा, तनुजा, यश सर्वांनी बरोबर सांगितलेलं आहे. देवयानी खेडकर पण म्हणतात π/4. सो व्हेरी गुड. सो व्हॅल्यू ऑफ अल्फा इज π/4. याचा अर्थ तुमचा जो टेबल आहे तो सर्वांचा है ना परफेक्ट आहे. कॅन यू टेल मी द व्हॅल्यू ऑफ बीटा नाव. साइन बीटा इज इक्वल टू √3/2. वेदांग म्हणतायत π/3. व्हेरी गुड. अक्षय π/3. ऋतुजा, यश, रुचा, सार्थक, सृष्टी, यश π/3, श्रेया π/3. व्हेरी गुड. मग या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे का π कसं लिहायचं आहे. π/3. निशिगंधा, श्रेया, जेजुरकर π/3. व्हेरी गुड. समीक्षा सर्वांना π/3 बरोबर येत आहे. महेश जाधव असेल, आनंद मुगले असतील. बरेच जण आहे ना कंटाळा करताय. कंटाळा समजतं ना का बरं कशासाठी करताय. मला येतं, मी कशाला टाईप करू. मी नाही टाईप करणार. मी गंमत बघतो सर काय बोलतायत. मी ऐकतो फक्त सर काय करताय. मी बघतो फक्त स्क्रीनवरती सर काय लिहितायत. मित्रांनो आपला जो रिझल्ट आहे ना, हा आपला रिझल्ट जो आहे ना तो 100% पर्यंत न्यायचा असेल ना तर या ठिकाणी बघा याचा आन्सर पहिले क्लिअर करतो. इट इज π/3 आहे. या ठिकाणी बघा
रिझल्ट जर 100% पाहिजे ना आपल्याला, 100% तर बॉडीचे 5 ऑर्गन, बॉडीचे 5 ऑर्गनने आपल्याला मदत केली पाहिजे कामामध्ये. ईच ऑर्गन कॅरीज 20%, ईच ऑर्गन कॅरीज 20%. व्यवस्थित बघा है ना. पहिले आईज, व्यवस्थित आपल्याला ते सगळ्या गोष्टी ज्या बोर्डवर लिहिल्या जात आहेत, ज्या स्क्रीनवर येत आहेत, ज्या नोट्समध्ये असतात, ज्या नोटबुकमध्ये असतात, आपलं ते व्यवस्थित बघणं इम्पॉर्टंट आहे. आईज, पहिलं आईज आहे. दुसरं आहे इयर, कान. म्हणजे कान कसं ॲक्टिवेट करणार का है ना, जसं डोळ्याने आपण व्यवस्थित बघतोय तसं कानाने ऐकलं पण पाहिजे है ना. नाहीतर इकडं चालू आहे, इकडं ऑनलाईन क्लास आणि कानामध्ये चालतंय गाणे, नाही यू आर गोइंग टू मिस है ना. दुसरं आहे, तिसरं आहे ब्रेन. ब्रेन प्रोसेसिंग आपण या ठिकाणी सांगू, प्रोसेसिंग इन ब्रेन, बरोबर. या ठिकाणी बघा. मग चौथं येत आहे फोर्थ ऑर्गन, आपण तोंडाने बोललं पाहिजे, तोंडाने आपण बोललं पाहिजे, टॉक केलं पाहिजे. इतका याने आवाजाने का तो आवाज मिनिमम आपल्या कानापर्यंत गेला पाहिजे. आणि चौथा ऑर्गन आहे हँड, हाताने आपण लिहिलं पाहिजे. आणि ईच ऑर्गन कॅरीज 20%. बघा मित्रांनो, बरेच मुलं मी बघतोय का जे विद्यार्थी आहेत ना, ते लिमिटेड विद्यार्थी आहेत, तेच चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह आहेत. 150 विद्यार्थीपैकी मी फक्त 5, 10, 20च नावं चॅट बॉक्समध्ये वाचतोय, तेच वाचतोय. याचा अर्थ बाकीचे कोणत्या मोडमध्ये गेले आहेत? बाकीचे पॉज मोड झाले, पॉज करून ठेवलं आहे. आणि अपेक्षा काय आहे? खूप चांगला रिझल्ट आला पाहिजे. मी करणार काहीच नाही, पण रिझल्ट खूप चांगला आलं पाहिजे. सर चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह झालं म्हणजेच रिझल्ट चांगला येईल का? यस. ब्रेन प्रोसेसिंगमध्ये जात आहे. तुम्ही डोळ्याने बघताय, कानाने ऐकताय, हाताने टाईप करताय, म्हणजे तुमचे ऑर्गन्स ॲक्टिव्ह होत आहे. बघा, विसापाचे 100, 20 याच्यातून एक वीक पडला तर रिझल्ट कमी होणार आहे मित्रांनो. मी रिक्वेस्ट करतो सर्व विद्यार्थ्यांना, प्रत्येक क्लासला, तो मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, तुम्ही चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहा. चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहा. पेन आणि नोटबुक घेऊन तुम्ही तयार राहा. रिझल्ट चांगला येईल, 100% कन्फर्म गॅरंटेड सांगतो. कारण त्यासाठी आपल्याला प्रयत्न चांगलं करणं आहे आणि चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहणं आहे. मग लक्षात आलं बघा. an equation containing trigonometric function with unknown angle theta or x is called a trigonometric equation. याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणता. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन? बघा, एक्झाम्पल नंबर 1. काय एक्झाम्पल नंबर 1 बघा. साइन थीटा इक्वल टू 1/2, कॉस थीटा इक्वल टू 1/√2, टॅन थीटा इक्वल टू √3. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, साइन कॉस टॅन. साइन कॉस टॅन हे बेसिक आहे आणि साइनचा रिसिप्रोकल कोसेक आहे, कॉसचा रिसिप्रोकल सेक आहे आणि टॅनचा रिसिप्रोकल कोसेक आहे. या 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या अवतीभोवती पूर्ण चॅप्टर फिरणार आहे. साइन कॉस टॅन. आणि हा चॅप्टर पुढे स्टार्ट करण्याच्या अगोदर बघा, ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यूज येत आहेत. एक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू जर आपल्याला माहित असेल ना मित्रांनो, तर आपण इतकं क्विक पाहिजे का उरलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला एकदम फटाफट मध्ये आल्या पाहिजे. आणि त्यासाठी मी ट्रिक सांगतो बघा. एंट्रन्स लेवलला एक ट्रायंगल तयार करायचा, राईट अँगल ट्रायंगल. साइन थीटा, साइनचं म्हणणं काय बघा, अपोजिट अपॉन हायपोटेनियस लिहिलं. पायथागोरस थेरम वापरायचा. फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. मग एक साइड अननोन असेल तर काय करायचं? हायपोटेनियस स्क्वेअर मायनस अनदर साइड स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4, 4 मायनस 1 इज 3 आणि √3 येत आहे. मग बघा, √3. मग ह्या 3 बाजू जर आल्या तर तुम्ही कोणताही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तुम्हाला या ठिकाणी तयार करता आलं पाहिजे. ट्रायंगल इज गोइंग टू हेल्प यू. राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला मदतीला येणार आहे. कशी मदत करणार? डायरेक्ट यू आर गोइंग टू सेव्ह 90% ऑफ टाइम. 90% टाइम आपण सेव्ह करणार आहोत ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू फाइंड करण्याचा. हे बोर्डमध्ये नाही चालत, हे बोर्डमध्ये आपण यूज नाही करू शकत. एंट्रन्समध्ये आपल्याला करायचं आहे. बघा आता अपोजिट साईड, याला म्हणतात अपोजिट साईड, याला म्हणतात ॲडजेसंट साईड आणि याला म्हणतात हायपोटेनियस.
मग बघा या ठिकाणी जर आपल्याला साइन थिटा माहीत आहे अपोजिट अपॉन हायपोटेनियस, मग कॉस थिटा येणार बघा ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस, मग टॅन थिटा येणार बघा अपोजिट अपॉन ॲडजेसंट, अपोजिट अपॉन ॲडजेसंट, मग याचा रिसिप्रोकल आला कोसेक थिटा, रिसिप्रोकल ऑफ 1/2 इज 2, कॉसचा रिसिप्रोकल आला बघा सेक थिटा, सेक थिटा इज इक्वल टू काय येणार बघा कॉसचा रिसिप्रोकल इट विल बी 2/√3 आणि टॅन थिटाचं रिसिप्रोकल बघा कॉट थिटा आणि इट विल बी √3. किती वेळ लागलाय बघा, मिनिमम टाइम लागलाय बघा है ना. हा जो कन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा आहे बरोबर. म्हणजे लक्षात आलं की जसं मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलंय बघा, ट्रायंगलच्या मदतीने साइन थिटाच्या मदतीने उरले सर्व फटाफट मध्ये. मला चॅट बॉक्समध्ये सांगा हा कन्सेप्ट तुम्हाला समजला का. यस असेल तर फक्त वाय टाईप करा, यस टाईप करण्याची काही गरज नाही, फक्त वाय टाईप करा. कन्सेप्ट समजलाय का बघा. देवयानी खेडकर रुचा यस, व्हेरी गुड यश यस, श्रद्धा मालकर, सर्वेश वागचौरे यस, तन्मय, सिद्धी कुदळे, अमृता वाळकर, ईश्वरी, पवन व्हेरी गुड, देवयानी सुतवणे यस, प्रतीक्षा व्हेरी गुड यस, निशिगंधा यस, पूजा यस, तेच नाव आहे बघा, नूतन महाले यस, आरती वाघ यस, मयूर यस, श्रेया दोंडे यस, अंकिता, आकांक्षा धनवटे, प्रतीक महाले यस, आकांक्षा चव्हाण, यश गायकवाड आला तर श्रेया जेजूरकर आहे व्हेरी गुड. म्हणजे आता बघा धनश्री भोसले, आज आता नवीन एक नाव आता बरेच वेळेचे नव्हते, कावेरी धारबळे यस म्हणताय, ऋतुजा यस म्हणताय बघा. सर्वांना आता समजलेला आहे. आता हा जर कन्सेप्ट समजलेला आहे मित्रांनो बघा पुन्हा एकदा समजून घ्या है ना. साइन काय असतो, विरुद्ध बाजू छेद कर्ण, म्हणजे याचा वर्ग करायचा 2चा वर्ग 4, त्याच्यातून 1 मायनस केला का 3 आणि त्याचा स्क्वेअर रूट यायचा आणि मग इथं आपल्याला साइन कॉस टॅन. मग मला सांगा फटाफटमध्ये हे जर समजलेलं आहे. आता बघा या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू काय बघा, व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज 1/√2, व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा 1/√2 आहे. पेन आणि नोटबुक या फटाफटमध्ये, ब्रेन डोळे आणि थोडे कमी आवाजात बोला म्हणजे तोंड आणि कान पाची ऑर्गन्स तुमच्या कामाला लागतील आणि रिझल्ट 100% पर्यंत जाईल. फटाफटमध्ये कॉस थिटा इक्वल टू 1/√2 ऑपरेट करा आणि साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट सर्व व्हॅल्यूज फाइंड करा फटाफटमध्ये नोटबुकमध्ये. अँगल नको आहे मला, अँगल नको आहे मला, विदाऊट अँगल, आय डोंट नोट अँगल, π/4 नको आहे मला कॉस थिटा इक्वल टू 1/√2च्या मदतीने साइन थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटाचे व्हॅल्यू पाहिजे. आय डोंट वॉन्ट अँगल, मला अँगल नको आहे. आणि ते सॉल्व करता येत असतील ज्यांनी सॉल्व केले ओके करा बघा, ओके टाईप करा, आता यस नका टाईप करू, ओके. ज्यांना समजलंय, ज्यांना शॉर्टकट मेथड लक्षात आली आहे ओके टाईप करा म्हणजे मला या ठिकाणी समजेल. यस ईश्वरी ओके व्हेरी गुड, ऋतुजा भुजाडे ओके, अक्षय ओके, शोएब ओके, वेदांग सदावर्ते ओके, अमृता गायत्री रुचा ओके, माया थोरात ओके, साक्षी साठे, पवन वालके, तन्मय पठाडे ओके. बघा बरेच विद्यार्थ्यांना येते बघा, तेजस आनंद माधव गांगुर्डे आणि देवयानी खेडकर ओके व्हेरी गुड, पूजा भुजाडे, प्रतीक महाले, देवयानी सुतवणे व्हेरी गुड ओके, सर्वेश वागचौरे ओके, आकांक्षा चव्हाण ओके व्हेरी गुड. म्हणजे समजलेलं आहे बघा. तरी मी या ठिकाणी पुन्हा सांगतो बघा, अगेन वी हॅव टू प्रिपेअर अ राईट अँगल ट्रायंगल. त्याचा एक अँगल 90 डिग्री असेल, एक अँगल इथं दिल्याप्रमाणे थिटा असेल. मग लक्षात आता व्हॉट इज कॉस, कॉस इज ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. आपल्याला एक बाजू बाकी आहे ती कशी फाईंड करणार, आपण हायपोटेनियसचा स्क्वेअर करणार, √2चा स्क्वेअर इज 2 मायनस ह्या 1 ॲडजस्टंट साईड स्क्वेअर इज 1, सो 2 - 1 या ठिकाणी आलंय बघा 1, 2 - 1 इज इक्वल टू 1 आलेला आहे. म्हणजे लक्षात आलं इट इज √1 है ना. थर्ड साइड इज √1, √1 इज इक्वल टू 1. मग ह्या ट्रायंगलच्या बाजू या ठिकाणी आपण फिलअप केल्यानंतर आपण चाललोय साइन थिटा. व्हॉट इज साइन थिटा, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा काय बघा, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस.
What is tan theta? Tan theta is equal to opposite upon adjacent, that is equal to 1. मग साइन थिटा वरनं कोसेक थिटा पण आपल्याला फटाफट आला असेल बघा, √2. देअरफॉर सेक थिटा इज ऑल्सो इक्वल टू √2 आणि देअरफॉर कॉट थिटा इज ऑल्सो इक्वल टू 1. आणि हे जे आपण फाइंड करतोय ना, हुरेनबेग, आता मी फर्स्ट टाइम यांचं नाव ऐकलं आहे, म्हणजे तुम्ही चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह झाले, व्हेरी गुड है ना. तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह व्हा. आणि समजलं आहे का बघा, समजलं असेल तर पुन्हा येस टाईप करा फटाफटमध्ये. बघा हेच तुमचं आन्सर आलं होतं का? हेच आन्सर आलं होतं का? बघा बघा रुचाने सर्वच व्हॅल्यू लिहून पाठवले आहे, व्हेरी गुड. यस, यश कायस्थ, यश गायत्री, यस अक्षय पैठणकर, यश गायकवाड, रुचा यश, सर्वेश वागचौरे यश, महेश जाधव यश, सिद्धी कुदळे यश, तन्मय पठाडे यश, यश कायस्थ यश, प्रतीक्षा काले यश, अंकिता मोरे यश, वैष्णवी कासार यश, सुहास तुपे, पहिल्यांदी सुहास तुपे ॲक्टिव्ह झाले बघा, यश, पूजा भुजाडे यश, निशिगंधा घोडके यश, अक्षय भोसले, आदित्य भोसले, काल नंतर आजच आदित्य भोसले दिसले यश, कावेरी दारबळे यश, माधव गांगुर्डे यश, हुरेनबेग यश, समीक्षा मोरे यश, ईश्वरी तेजस यश, शोएब शेख यश, आदित्य भोसले यश, प्रतीक महाले यश, ओम कुंभकर्ण यश. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा फटाफटमध्ये है ना, फटाफटमध्ये द टॅन थिटा इक्वल टू √3 दिलाय, टॅन थिटा इक्वल टू √3 दिलाय. फटाफट ऑपरेट करा, नोटबुक घ्या, पेन घ्या. आणि मला पाहिजे व्हॅल्यू ऑफ साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाची व्हॅल्यू तर माहीत आहे, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. पेन घ्या फटाफटमध्ये आणि ऑपरेट करा. ही प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला खूप वेळ वाचणार आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना खूप वेळ याने आपल्याला वाचणार आहे. आणि मी ना दुसऱ्या मेथडनी जाणारच नाही, म्हणजे मी तुम्हाला आयडेंटिटीच्याकडे घेऊन जाणार नाही. हा टेबल आणि आपल्याला लागणार आहेत तो राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलाय, √3 अपॉन काहीच नाही, म्हणजे √3 अपॉन 1 आहे. टॅन थिटा काय असतं बघा, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. यश म्हणते झालं सर, यश काय असतं, इझी आहे सर. वेदांग सदावर्ते, यस सर, डन सर, व्हेरी गुड. बघा एक राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ करत आहोत. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल आपण घेतलाय थिटा, वन ऑफ द अँगल थिटा. राईट अँगल ट्रायंगल एक 90 डिग्री आहे. मग दिल्याप्रमाणे या ठिकाणी टॅन थिटाची व्हॅल्यू काय बघा, टॅन थिटा इज अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. सो व्हॉट इज हायपोटेनियस? हायपोटेनियस काय येणार बघा, फर्स्ट साइड स्क्वेअर √3 स्क्वेअर इज 3, 3 + 1 4, √4 इज इक्वल टू 2. आणि मग या ठिकाणी आपण स्टार्ट केलं बघा, साइन थिटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस थिटा इज इक्वल टू बघा ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. सो कॉस ची व्हॅल्यू आली बघा 1/2. टॅन थिटा तुम्ही फाइंड केला होता √3 अपॉन 1 √3 यांचे रिसिप्रोकल. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 2/√3. देअरफॉर कॉस थिटा वरनं बघा सेक थिटा इज इक्वल टू 2 आणि देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल टू 1/√3. यस, बरेच विद्यार्थी म्हणतात डन सर, यस सर, डन, यस सर, झालंय सर, व्हेरी गुड. काही विद्यार्थी सर्व व्हॅल्यूज टाईप करून पाठवत आहेत. रुचाने सर्व व्हॅल्यू टाईप करून पाठवले आहेत, व्हेरी गुड. श्रद्धा मालकर यस डन, श्रद्धा मालकर डन. श्रेया धोंडे, सिद्धी कुदळे डन सर, व्हेरी गुड. हायपोटेनियस इज 2. आकांक्षा चव्हाण यस सर. आरती डन. देवयानी सुतोने यस सर. प्रतीक्षा काळे यस सर, व्हेरी गुड. याचा अर्थ हा जो कन्सेप्ट आपण शिकला आहे ना आत्ता, हा खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये है ना, आपल्याला आता बोर्ड सारखं न जाता याच पद्धतीने काम करायचं आहे. व्हेरी गुड. माधव गांगुर्डे सर्व व्हॅल्यूज टाईप करून पाठवल्या, व्हेरी गुड.
व्हेरी गुड माधव. पवन वालके व्हेरी गुड. निरंजन नागपुरे यस सर. शोएब शेख यस सर. प्रतीक महाले डन. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग या ठिकाणी तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे. तर आपण आता जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे, पॉईंट नंबर 2 कडे. बघा, द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है ना. हे जे काही तुम्ही केलं ना, हे फास्टमध्ये एक व्हॅल्यू माहीत असताना केलंय, बट व्हॅल्यूज माहीत नाहीये. अँगलवरनं कसं फाईंड करायचं, तर त्यासाठी आहे हा टेबल. ट्रिग्नोमेट्रीमध्ये हा टेबल ऑक्सिजन सारखं काम करणार आहे. ह्युमन बिईंगला जसं ऑक्सिजनची गरज आहे, ह्युमन बॉडीला, मनुष्य प्राणीला जर ऑक्सिजन जितकं महत्त्वाचं आहे, ऑक्सिजन जर आपण नाही आपल्याला भेटला तर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. तसं ट्रिग्नोमेट्रीमध्ये हा टेबल इम्पॉर्टंट आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ह्या टेबलचे जे व्हॅल्यू आहे ना, मी दिलेल्या इथपर्यंत, मिनिमम टू मिनिमम, कमीत कमी ह्या व्हॅल्यू तुमच्या पाठ पाहिजेच. आणि हे पाठ करणं ही तुमची जिम्मेदारी आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जसं आपण ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटतो त्यावेळेस आपण कधी खेळायला जातो, कधी टी व्ही बघतो, कधी टाईमपास करतो वेगवेगळ्या प्रकारे, तसं कधीतरी ट्रिग्नोमेट्री टेबलबरोबर खेळून टाईमपास करून बघा. चल मी आज टेबलच पाठ करेल, मी आज टेबलच्या व्हॅल्यूज रिव्हिजन करेल, टेबल बाजूला ठेवणार, मी लहान भावाकडे देणार, लहान बहिणीकडे देणार, मोठ्या भावाकडे नोटबुक देणार आणि त्यांना सांगणार विचारा मला व्हॅल्यूज. चला, इंटरेस्टिंग होईल, इंटरेस्ट डेव्हलप होईल तुमचा. आणि तो अभ्यासामध्ये जर इंटरेस्ट डेव्हलप झाला ना विद्यार्थ्यांनो, दॅट विल लीड टू सक्सेस. मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. महत्त्वाचं आहे का अभ्यासामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत नाही आपला, है ना. कारण की आपला सगळं वेळ कुठं गुंतलेला आहे, मोबाईलच्या अवतीभोवती, है ना. आपल्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हा टेबल पाठ करायचा आहे. आजच्या आजमध्ये हा टेबल पाठ झाला पाहिजे. लेट्स गो टू द कन्सेप्ट नंबर 3. बघा, कन्सेप्टचं नाव दिलंय ASTC रूल. मग मला चॅट बॉक्समध्ये फटाफट टाईप करून सांगा, हा जो कन्सेप्ट आहे हा कोणत्या चॅप्टरमध्ये येतोय. 11th स्टँडर्डचा कन्सेप्ट आहे, कोणत्या चॅप्टरमध्ये येतो, फटाफट चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगा मला. बघा, ASTC रूल माहित आहे की नाही कोणाला. कोणत्या चॅप्टरमध्ये ASTC रूल, अजून पण आपल्याला चॅट बॉक्समध्ये कोणी एस दिलाय, पण ट्रिग्नोमेट्री कोणता, 1 का 2 का 3 का 4. अजून करेक्ट आन्सर नाही आलेलं कोणाचाच. देवयानी स्वतःने म्हणताय ट्रिग्नोमेट्री 1, रुचा म्हणताय ट्रिग्नोमेट्री 1, सिद्धी कुदळे ट्रिग्नोमेट्री 1, व्हेरी गुड. मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 नाही आणि फक्त ट्रिग्नोमेट्री पण नाही, ट्रिग्नोमेट्री 1 चॅप्टरचं नाव आहे. ट्रिग्नोमेट्री 1चा कन्सेप्ट आहे यादा, ट्रिग्नोमेट्री 1. यस, ऋषिकेश सोनवणे, कार्तिकी बनकर, यस, व्हेरी गुड. ट्रिग्नोमेट्री 1, यस. आता मला समजलंय, बरेच जणांना समजलंय. आता टाईप नका करू ट्रिग्नोमेट्री 1, बस. आता आपण टाईप करू व्हॉट A स्टँड्स फॉर. आता मला सांगा व्हॉट A स्टँड्स फॉर. ए म्हणजे काय. ए म्हणजे ऑल, व्हेरी गुड. ए म्हणजे ऑल. पवन वाळके ऑल, सृष्टी साठे ऑल अँगल्स आर पॉझिटिव्ह, रिचा ऑल आर पॉझिटिव्ह, हर्षदा ऑल आर पॉझिटिव्ह, व्हेरी गुड. ए म्हणजे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, व्हेरी गुड. नाही, कार्तिकी बनकर नाही, ऑल आर पॉझिटिव्ह. ए विचारताय तुम्ही, यस बद्दल सांगताय, मी म्हणतोय ए काय, ऑल आर पॉझिटिव्ह. मला सांगा आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह, इन विच क्वाड्रंट. फटाफट मध्ये टाईप करून सांगा. ऑल आर पॉझिटिव्ह क्वाड्रंट सांगा, 1 2 3 4. ऑल आर पॉझिटिव्ह इन, व्हेरी गुड. माधव गांगुर्डे 1, श्रेया जेजुरकर 1, व्हेरी गुड. वेदांक 1, गायत्री 1, रुचा 1, व्हेरी गुड. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, व्हेरी गुड. देवयानी सोतवणे फर्स्ट, सृष्टी साठे 1, फर्स्ट क्वाड्रंट. आरती वाघ 1, व्हेरी गुड. म्हणजे लक्षात आलं, ए फॉर ऑल इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस थांबा, आता थांबा, व्हेरी गुड. सर्वांना येत आहे, मसिरा पण सांगतो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट इज यस, व्हॉट इज यस.
नाही, मला एक एक सांगा, एक एक सांगा. व्हॉट इज यस? यस इज साइन. व्हेरी गुड. साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. यस म्हणजे साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह इन विच क्वाड्रंट ते पण सांगून द्या. साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. व्हेरी गुड. यश गायकवाड, साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह इन सेकंड. व्हेरी गुड. समीक्षा मोरे, व्हेरी गुड. साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह सेकंड टू नका सांगू. काय यस काय? साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. व्हेरी गुड. बघा सर्वांना या ठिकाणी समजलंय. साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. नाउ कॅन यू टेल मी अबाउट टी? व्हॉट डज टी स्टँड्स फॉर? टी बद्दल सांगा मला. टी बद्दल सांगा आता. व्हॉट डज टी स्टँड्स फॉर? टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. यश गायकवाड, व्हेरी गुड. टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. व्हेरी गुड. रुचा, व्हेरी गुड. सिद्धी कुदळे, टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. है ना, व्हेरी गुड. सर्वेश वागसोरे, टॅन कॉट आर पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. व्हेरी गुड. देवयानी सुटवणे, व्हेरी गुड. या ठिकाणी तन्मय पठाडे, आदित्य भोसले, व्हेरी गुड. कार्तिकी बनगर, श्रेया दोंडे, धनश्री भोसले, समीक्षा मोरे, सर्वांना समजलेलं आहे. आणि म्हणजे आता या ठिकाणी फटाफट तुम्ही सांगू शकताय. व्हॉट अबाउट सी? व्हॉट अबाउट सी? सी बद्दल सांगा आता. सीचं काय म्हणणं आहे बघा. व्हॉट अबाउट सी? कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. यश गायकवाड, व्हेरी गुड. कॉस and sec are positive in fourth quadrant. Yes. पवन, प्रतीक, यश, तन्मय, कार्तिकी, माधव, धनश्री भोसले, श्रेया. हा सी कोसाइन नाही आहे, कॉस आणि सेक आहे. कॉस आणि सेक आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कॉस आणि सेक आर पॉझिटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. व्हेरी गुड. आणि तो बघा या ठिकाणी है ना, या ठिकाणी असतो बघा. दिस इज दॅट ASTC रूल. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर साइन थीटा अँड इट्स रिसिप्रोकल कोसेक थीटा इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. टॅन थीटा अँड इट्स रिसिप्रोकल कॉट थीटा इज पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर. कॉस थीटा अँड इट्स रिसिप्रोकल सेक थीटा इज पॉझिटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. म्हणजे या ठिकाणी साइनचा रिसिप्रोकल काय आहे? कोसेक थीटा आहे, दॅट इज पॉझिटिव्ह. टॅनचा रिसिप्रोकल कॉट थीटा थर्ड क्वाड्रंट. कॉसचा रिसिप्रोकल सेक थीटा थर्ड क्वाड्रंट है ना, फोर्थ क्वाड्रंट है ना. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड इट्स रिसिप्रोकल आर पॉझिटिव्ह इन रिस्पेक्टिव्ह क्वाड्रंट. दॅट इज ASTC रूल. इतक्या क्विकली आपल्याला त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह इतकं क्विकली आपल्याला आलं पाहिजे ना. बिलकुल जसं टूचा टेबल आपला पाठ आहे त्या पद्धतीने. ए फॉर म्हटलं का पटकन आपल्या तोंडात येते ए फॉर ॲपल, तसं पटकन आलं पाहिजे. टॅन इज पॉझिटिव्ह म्हटलं का पटकन आलं पाहिजे. टॅन इज पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट अँड फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर. मग लक्षात आलं का प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. बरोबर. मग बघा सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या ASTC रूलवरनं कन्क्लुजन आपण काढलंय. काय कन्क्लुजन काढलंय बघा. साइन अँड कोसेक थीटा, साइन थीटा अँड कोसेक थीटा दे आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट अँड निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे आणि दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहे. दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह. कॉस थीटा आणि सेक थीटा फर्स्ट अँड फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड अँड थर्ड मध्ये निगेटिव्ह आहे. टॅन थीटा आणि कॉट थीटा फर्स्ट अँड थर्ड मध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड अँड फोर्थ मध्ये निगेटिव्ह आहे. मग आपल्याला ASTC रूल समजला आहे. ASTC रूलने आपल्याला काय सांगितलंय, कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठे पॉझिटिव्ह आहे आणि कुठे निगेटिव्ह आहे. त्यावरनं पॉईंट नंबर 4 आपण घेतला है ना. आपण क्वाड्रंट्स आपण सिलेक्ट करून घेतले. कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. मग क्वाड्रंटपर्यंत आलोय आपण. मग क्वाड्रंटपर्यंत आल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये विचार आला पाहिजे, मग त्या क्वाड्रंटमध्ये, त्या पर्टिक्युलर क्वाड्रंटमध्ये अँगल काय असतं. व्हॉट इज अँगल इन दॅट पर्टिक्युलर क्वाड्रंट. व्हॉट इज अँगल इन द पर्टिक्युलर क्वाड्रंट. आणि त्यासाठी बघा आपल्याला हा कन्सेप्ट बाय हार्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा थीटा मे बी रिप्लेस्ड बाय एक्स. थीटा मे बी रिप्लेस्ड बाय एक्स. थीटाच्या जागेवर एक्स येऊ शकतंय. थीटाच्या जागेवर एक्स येऊ शकतंय.
बोला माझ्याबरोबर. अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट इज थीटा और एक्स. अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट इज थीटा और एक्स. अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट इज थीटा और एक्स. सेकंड क्वाड्रंट बोला. अँगल इन सेकंड क्वाड्रंट इज कन्सिडर एज पाय माइनस थीटा और पाय माइनस एक्स. एंगल इन सेकंड क्वाड्रंट पाई माइनस थीटा और पाई माइनस एक्स. एंगल इन थर्ड क्वाड्रंट पाई प्लस थीटा और पाई माइनस एक्स. एंगल इन फोर्थ क्वाड्रंट 2 पाई माइनस थीटा और 2 पाई माइनस एक्स. दीज आर अँगल इन द क्वाड्रंट. इन द क्वाड्रंट आहे बघा, इथं शब्द बघा काय आहे, मी इन बोलतोय. यश आय एम टॉकिंग अबाउट इन द क्वाड्रंट, यू आर टॉकिंग अबाउट ऑन द ॲक्सिस. है ना, यश यू आर टॉकिंग ऑन द ॲक्सिस. ऑन द ॲक्सिस म्हणताय तुम्ही, मी इन द क्वाड्रंट म्हणतोय. आता ऑन द ॲक्सिस येतोय बघा. ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँगल इज 0 डिग्री और 0 रेडियन. ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस अँगल इज π/2 रेडियन. ऑन निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, ऑन निगेटिव्ह एक्स ॲक्सिस अँगल इज पाय रेडियन. ऑन निगेटिव्ह वाय ॲक्सिस अँगल इज 3 π/2 रेडियन. आय एम नॉट टॉकिंग इन डिग्री, मी डिग्री बोलतच नाही आहे. आय एम नॉट टॉकिंग इन डिग्री. ऑन द ॲक्सिस, ऑन द ॲक्सिस इन द क्वाड्रंट, है ना, शब्दामध्ये फरक आहे. ऑन द ॲक्सिस इन द क्वाड्रंट म्हणजे सगळे अँगल्स आपण सर्व अँगल या ठिकाणी बघितले. ऑन द ॲक्सिस पण बघितलंय आणि इन द क्वाड्रंट पण या ठिकाणी आपण बघितलंय. बरोबर. मग या ठिकाणी बघा आता रिसिप्रोकल आयडेंटिटीज. रिसिप्रोकल आयडेंटिटीज म्हणतात. रिसिप्रोकल हे खूप इम्पॉर्टंट आहे. फटाफट मध्ये आपल्याला समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे? कोसेक जर A/B असेल तर कोसेक रिसिप्रोकल हा साइन असतो बेसिक मध्ये. बघा A/B चा रिसिप्रोकल आला B/A. A/B B/A. A/B B/A. जसं आपण बघितलं साइन थिटा इज 1/2. देअरफॉर कोसेक थिटा रिसिप्रोकल इज 2. रिसिप्रोकल क्विकली आलं पाहिजे आपल्याला, है ना. आपल्याला रिसिप्रोकल पाहिजे, कोसेकची व्हॅल्यू पाहिजे, मग त्याचं साइन बघा आणि साइनचं रिसिप्रोकल घेऊन इकडे या. सेक पाहिजे आपल्याला तर कॉसमध्ये या, त्या अँगलचं कॉस बघा आणि रिसिप्रोकल घेऊन सेकमध्ये या. आपल्याला कॉट पाहिजे तर त्या पर्टिक्युलर अँगलचं टॅनची व्हॅल्यू आपण पाठ केली आहे, ती व्हॅल्यू बघा आणि रिसिप्रोकल घेऊन कॉटमध्ये या. येते लक्षात. म्हणजे रिसिप्रोकल आयडेंटिटीज आहे, याला रिसिप्रोकल आयडेंटिटीज म्हणतोय आपण. रिसिप्रोकल म्हणजे तुम्हाला माहित आहे A/B चा रिसिप्रोकल येतोय B/A. सो रिसिप्रोकल आयडेंटिटीज या ठिकाणी आज आपण बघा पॉईंट नंबर 6 पर्यंत या ठिकाणी आपण पोहोचलोय, है ना. पॉईंट नंबर 6 पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलोय. रिसिप्रोकल आयडेंटिटीज. आपण जो टेबल पाठ केला, त्या टेबलमध्ये आपण काय बघितलं बघा. आपण काय बघितलं, है ना. आपण टेबल आता बघितलं आणि त्या टेबलमध्ये आपण काय बघितलं, साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू. या साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यूवरनं त्यांच्या रिसिप्रोकलच्या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड करता आल्या पाहिजेत. आणि आज या ठिकाणी आपण इथपर्यंत थांबतोय. रिसिप्रोकल आयडेंटिटीज पॉईंट नंबर 6. उद्या हा चॅप्टर आपण पूर्ण रिवाइज करू आणि मग मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे जाऊ, है ना. मी सांगितल्याप्रमाणे 5 ऑर्गन बरोबर ठेवा, प्रत्येक टीचर बरोबर. फक्त मी ऐकतोय, थोड्या वेगळ्या भाषेत सांगतोय. ऐकतोय म्हणजे पहिले स्वतःवर उपकार करू नका, टीचरवर उपकार करू नका आणि आईवडिलांनंतर अजिबात उपकार करू नका. ऐकून फायदा नाही आहे. आपल्याला पार्टिसिपेंट पाहिजे, आपल्याला सहभागी व्हायचं आहे, आपल्याला पार्टिसिपेंट व्हायचं आहे. आपल्याला बघायची भूमिका नाही घ्यायची आहे. आपल्याला ॲक्टिव्हनेस दाखवायचा आहे. तो कोणताही क्लास असेल, पहिले डिक्लेअर नाही करायचं, समजतंय की नाही समजायचं आहे. जीव तोडून प्रयत्न करायचा समजून घेण्यासाठी. येते लक्षात. मग रिझल्ट 100% येईल. थँक्यू व्हेरी मच.